किती लोकांना होप आला की मला पण हा बिझनेस करायला पाहिजे, मी करू शकतो. आम्ही किंवा असं काय केलं आहे बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायसाठी आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो. हा सेकंड पार्ट आहे की बऱ्याच काय होतं की खूप लोक हा बिझनेस जॉईन करतात किंवा खूप लोक आज पहिल्यांदा आले असतील, त्यांना वाटलं तर चांगला बिझनेस आहे, खूप करतायत, पण आता मी काय करायचं आहे बिझनेसमध्ये. तुम्ही जे अशा गोष्टी शेअर करणार की आम्ही काय केलं गेले 10 वर्षामध्ये या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तर हा बिझनेस एक डुप्लिकेशन बिझनेस आहे. डुप्लिकेशन म्हणजे काय की नवीन काय करायचं नाहीये. सिंपल गोष्ट काय की जर तुम्हाला आयुष्यात लवकर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ज्या व्यक्तीने ती गोष्ट केली तुम्ही केली तर लवकर सक्सेसफुल होऊ शकता. तुम्हाला आता इथून पुण्याहून मुंबईला जायचं आहे तर त्यासाठी एक्सप्रेस हायवे आहे. जर तुम्ही एक्सप्रेस हायवेचा वापर केला तर तुम्ही लवकर मुंबईला पोहोचू शकता. पण कधी कधी काही लोकांना सवय असते की मुंबईला जायचंय, मग काही लोक कोल्हापूर राहतील, परत रत्नागिरी राहतील आणि त्या हायवेने मुंबईला येतील. त्यामुळं आयुष्यातला वेळ विनाकारण वाया जाईल. जसं ऑफिसमध्ये मी आलो तर मला बिझनेसचं बॅकग्राऊंड नव्हतं, मला लोकांशी काय बोलायचं कसं बोलायचं मला माहीत नव्हतं. मी इंजिनियर असल्यामुळं माझं मशिनरीशी संबंध होता, मी अबोल होतो. माझ्याकडे 40 स्टाफ होता, त्यांना फक्त मी सांगायचो हे करा ते करा, पण मला बिझनेसबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर मित्रांनो की ज्यावेळेस या मीटिंगमध्ये आलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर जी काही लोक सक्सेसफुल आहेत त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा काय होतं की अनेक लोक हा बिझनेस जॉईन करतात. कधी कधी लोक आम्हाला भेटतात की मी पण ॲम्वेचा बिझनेस जॉईन केला, मी पण ॲम्वेत होतो, माझ्या घरात 5-5 किट पडलेली आहेत. मित्रांनो हा किट विकण्याचा बिझनेस नाही आहे. तुम्हाला काही गोष्टी अंडरस्टँड करावं लागतात. हा बिझनेस डुप्लिकेशन आहे. सिंपल गोष्ट काय डुप्लिकेशन म्हणजे काय की आपण बघा की रणांगण आहे किंवा युद्धभूमी तिथं आपण बघतो, आपण ऑब्झर्व करतो की सैनिक कसे चाललेले असतात. त्यांच्या हातामध्ये गन असते आणि एक सैनिक चाललेला असतो, तो हळूहळू असे पाऊल टाकत असतो आणि पुढे जात असतो. बाकीचे सैनिक एक्झॅक्ट त्याला फॉलो करत असतात. याचं कारण काय असतं की त्यांना माहिती आहे ही युद्धभूमी आहे, पुढचा माणूस जिवंत आहे, ह्याचा अर्थ जर मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवला मी जिवंत राहू शकतो. त्या युद्धभूमीमध्ये एवढे मोठे सुरुंग पेरले आहेत, तिथं बॉम्ब्स आहेत, चुकीच्या ठिकाणी पाय टाकला आणि तो उठला तर माझा जीव पण जाऊ शकतो. तो मित्रांनो हा बिझनेस एक्झॅक्ट तो आहे की ज्या लोकांनी या बिझनेस सक्सेस मिळवले त्या लोकांना तुम्हाला फॉलो करायचं. या बिझनेस ज्या लेवल्स आहेत, प्लॅटिनम लेवल आहे, यामध्ये एमरल्ड लेवल आहे, डायमंड लेवल आहे, त्यांना तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर तुम्हाला बिझनेस सक्सेस काही गोष्टी अंडरस्टँड करायला पाहिजेत. तर त्यातली पहिली जी गोष्ट आहे की हा बिझनेस तुम्ही जॉईन करता तर तुम्ही एका स्पॉन्सर मार्फत या कंपनीला जॉईन होता. तर हा जो स्पॉन्सर आहे ज्याने आज तुम्हाला या बिझनेस जॉईन केलेलं आहे किंवा इन्व्हाइट केलंय तो तुमचा स्पॉन्सर असेल. आणि या स्पॉन्सरचं काम आहे की तुम्हाला ॲम्वेमध्ये इंट्रोड्यूस व्हायला हेल्प करेल. तो तुम्हाला शिकवेल प्रोडक्ट कुठं मिळतात, कसे मिळतात, ते कसे वापरायचे, ह्या सगळ्या गोष्टी तो तुम्हाला गाईड करेल. दुसरा जो पार्ट आहे की तुम्ही ऑटोमॅटिक ॲम्वेवर जॉईन झाला, तुम्ही IPO झाला. IPO म्हणजे काय इंडिपेंडंट बिझनेस ओनर. तुम्ही स्वतःला बिझनेस चालू करा, तुम्ही कुठली स्कीम जॉईन केली नाही. हा जो बिझनेस आहे इथे इक्वल ऑपॉर्च्युनिटी, प्रत्येकाला समान संधी आहे. जसं आपण बघतो की जॉब आहे, जॉबमध्ये हा A माणूस आहे, हा प्रेसिडेंट आहे, हा B व्हाईस प्रेसिडेंट आहे, हा मॅनेजर आहे, हा क्लार्क आहे, हा शिपाई आहे. की ज्या वेळेस हा शिपाई काम करतो त्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट वरच्या लोकांना होतो. पण आज आपल्या ॲम्वे बिझनेसमध्ये काय की ॲम्वे बिझनेसमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी. जरी हा बिझनेस तुम्ही तुमच्या स्पॉन्सर नंतर जॉईन केला असेल तरी पण तुम्ही स्पॉन्सरच्या अगोदर या बिझनेसमध्ये जास्त पैसे कमवू शकता, जास्त मोठं सक्सेस मिळू शकता. आणि ब्युटी काय की जेलसी नाहीये. त्यावेळेस नोकरीमध्ये जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळतं, त्यावेळेस काय होतं की तुमच्याबद्दल कोणतं जेल असतं. पण ॲम्वे बिझनेसमध्ये एक आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अपलाईनच्या अगोदर सक्सेस झाला तर त्यांना कुठल्या प्रकारे दुःख होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. तर तुम्ही ॲम्वेशी जॉईन झाला आणि ह्याच्या पाठीमागे ही सिस्टम आहे मित्रांनो, पाठीमागे जो बोर्ड आहे ब्रीट वर्ल्ड वाईड, ह्या 3 मध्ये ह्या ॲम्वे कंपनीचं काम काय की तुम्ही किट घेतलंय मग सक्सेसफुल होणार नाहीये. तुम्हाला समजून आहे की ॲम्वेचा पार्ट काय. ॲम्वेचा पार्ट काय, ॲम्वेचं पहिलं काम आहे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणं. आज आपण स्वतःचे प्रोडक्ट स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. आज आपलं 20+ कंट्रीजमध्ये आपलं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपल्याकडं 500+ सायंटिस्ट आहेत. आपण नासाची त्याची तुलना करतो कारण त्या लेवलचे सायंटिस्ट आपल्याकडे काम करतात. आपल्याकडे 450 प्रोडक्ट्स आहेत. आज बाहेर अशा अनेक कंपन्या येतील मार्केटमध्ये, आपल्या प्रोडक्टला कोणी कॉम्पीट करू शकत नाहीये. हा मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा साधारणतः कंपनीला 350 पेटंट होते 10 वर्षापूर्वी. आज 800+ पेटंट्स आहेत. वर्ल्ड क्लास प्रोडक्ट विथ मनी बॅक गॅरंटी. कंपनी म्हणते की आमची तुम्ही प्रोडक्ट यूज करा, जर तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही 30% जरी वापरले असेल तुम्ही ती प्रोडक्ट मला परत करू शकता आणि तुम्हाला आम्ही 100% पैसे परत देऊ. तर आम्ही आपले प्रोडक्ट आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. त्यानंतर प्रोडक्टचं ट्रेनिंग. मित्रांनो हे जे प्रोडक्ट्स आहेत की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की ॲम्वेचे प्रोडक्ट कॉस्टलीत. तर लोक म्हणतात असले ॲम्वेचे प्रोडक्ट कॉस्टलीत, याला 2 कारणं असू शकतात. की पहिलं कारण आहे की त्या व्यक्तीने ॲम्वेचे प्रोडक्ट कधी वापरलेले नाही आहेत, किंवा जर त्याने ॲम्वेचे प्रोडक्ट वापरले असतील आणि तरी तो जर कॉस्टली म्हणत असेल
ह्याचा अर्थ त्यांनी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघितलेलं नाहीये, त्याला कॉस्ट पर यूज माहीत नाहीये. त्यामुळे तुम्हाला थोडंसं ट्रेनिंग घ्यावं लागेल. यासाठी तुम्हाला Amway हेल्प करतं, ट्रेनिंग सेशन अरेंज करतं. तुमचे अप्लायन्स आहेत ते तुम्हाला छोट्या छोट्या मीटिंगमध्ये हेल्प करतील. प्रोडक्ट स्वस्त कसे पडतात, त्याचं कॉस्ट पर यूज कसं आहे हे तुम्हाला समजून देतील. तर थोडं प्रोडक्टचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. तिसरं, प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन. मित्र, हा जो एक असा बिझनेस आहे की ज्या बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता, तुमचा जो मोठा बिझनेस होतो तेव्हा तुम्ही टेन्शन फ्री होता. असे अनेक लोक आहेत आज इथं बसलेत की त्यांचा लाखो रुपयाला टर्नओव्हर आहे, करोड रुपयाला टर्नओव्हर आहे, पण त्यांना टेन्शन नाहीये. आज अशी लोक आहेत त्या बिझनेसमध्ये की ज्यांनी 50 वर्षापूर्वी हा बिझनेस अमेरिकेत चालू केला, 40 वर्षापूर्वी हा बिझनेस अमेरिकेत चालू केला आणि त्यांच्या जगातल्या 20 देशामध्ये, 30 देशामध्ये, 50 देशामध्ये, 60 देशामध्ये बिझनेस आहे. दर महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा होतात. त्यांना माहीत पण नाही कोण प्रोडक्ट वापरतंय. ॲप टू डेट सिस्टम आहे मित्रांनो. ना गेल्या 50 वर्षामध्ये ह्या कंपनी कधी तुम्हाला फसवलेलं नाहीये. लोक म्हणतात ना, मी पण Amway मध्ये होतो, मी पण 9% गेलो, पण मला कधीच पैसे नाहीत आले. ह्याचा अर्थच असा आहे की इथं प्रत्येक माणसाला काम करावं लागतं. माझ्या डाऊनलाईनमध्ये जर त्यांनी 9%चा बिझनेस केला, जो खाली माणूस आहे त्याला पहिला चेक दिला जातो. त्यामुळे तर प्रत्येकाला कष्ट आहेत. तर ही जी सिस्टम आहे इतकी फुल प्रूफ सिस्टम आहे, एक अनोखा बिझनेस आहे. भविष्यामध्ये तुमचा बिझनेस उत्तर प्रदेशात असेल, भविष्यामध्ये तुमचा बिझनेस दिल्लीमध्ये असेल, भविष्यामध्ये तुमचा बिझनेस हैदराबादमध्ये असेल, भविष्यामध्ये तुमचा बिझनेस जपानमध्ये असेल, भविष्यामध्ये बिझनेस तुमचा सिंगापूरमध्ये असेल, पण तुम्हाला कुठल्या प्रकारचं टेन्शन असणार नाहीये. आपल्या कंपनीवर सुपर कॉम्प्युटर आहे, कंपनीचा ओन सॅटेलाइट आहेत, सगळे ऑफिस सॅटेलाइटमध्ये कनेक्टेड केले आहेत. जो बिझनेस होतो त्याचा रेकॉर्ड येऊन अप टू डेट तुमच्या घरी बोनस चेक येतात. तर Amway कंपनी आपल्यासाठी प्रोडक्ट सप्लाय, Amwayचं किट घेऊन माणूस कडे, हा किट विकायचा बिझनेस नाहीये. त्यासाठी काम करावं लागेल. आणि सगळ्यात माझा जो पार्ट आहे मित्रांनो, ब्रीट वर्ल्ड वाईड. आता ब्रीट वर्ल्ड वाईड कोण आहे मित्रांनो? ब्रीट वर्ल्ड वाईड एक असं ऑर्गनायझेशन आहे, सक्सेसफुल लोकांचं ऑर्गनायझेशन, प्रॅक्टिकल ऑर्गनायझेशन आहे की ज्या लोकांनी हा बिझनेस स्टार्ट केला तुमच्या माझ्यासारखा आणि त्यांना ह्या व्यवसायात सक्सेस मिळालं. प्लॅटिनम गेले, एमरल्ड गेले, डायमंड गेले, त्याच्याकडे स्वतःची कार आहे, बंगलो आहे, ते फॉरेन जात आहेत, त्यांच्याकडे पीस ऑफ माइंड आहे, त्यांनी खूप लोकांच्या आयुष्याला टच केलेलं आहे. ऑलरेडी सक्सेसफुल पीपल. थेअरी ते शिकवली जात नाहीये. आज आपण बघतो आपल्या आयुष्यात जे शिक्षण घेतो त्या शिक्षणाचा आपल्या आयुष्यात किती वापर तुम्हाला माहित नाही. बघा, तुम्ही माझ्याबद्दलच विचार करू शकता की मी इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून आयुष्यातली 18-20 वर्ष घालवली इलेक्ट्रिक इंजिनियर होण्यासाठी, पण त्यानंतर आज मी काय करतोय. तर तुम्ही बघा की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही आयुष्यातली 10, 15, 20 वर्ष इथं घालवली, त्या शिक्षणाचा आपल्या आयुष्यात खरोखर किती वापर होतोय. कारण आपलं जी एज्युकेशन आहे ही थेरॉटिकल आहे, पुस्तकी ज्ञान आहे, पण इथं मित्रांनो प्रॅक्टिकल नॉलेज आहे की जी लोक सक्सेसफुल आहे, ज्यांनी ग्राउंड लेवलला जाऊन काम केलं, ती लोक तुम्हाला हेल्प करायला तयार आहेत. आणि सगळ्यात म्हणजे हेल्प करायला तयार आहेत. कारण बाहेरच्या जगामध्ये जर कोणी लाख रुपये कमवत असेल, 5 लाख रुपये कमवत असेल, तर तो तुम्हाला येऊन शिकवणार नाहीये. तो तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल, तुम्हाला हेल्प नाही करणार. पण ही सिस्टम तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. ह्या बिझनेसमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर ह्या सिस्टमला फॉलो करावं लागेल, ह्या सिस्टमला समजून घ्यावं लागेल, Amwayची डेप्थ समजून घ्यावं लागेल. तर तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये काय करायचंय, तर बेसिक गोष्टी फॉलो करायच्यात. की तुम्हाला पहिली गोष्ट समजून घ्यावं लागेल की Amway बिझनेसमध्ये पैसे कसे येतात. की हा लोक गोळा करण्याचा बिझनेस नाहीये, ही पिरॅमिड नाहीये, चेन सिस्टम नाहीये, स्कीम नाहीये, हा प्युअर बिझनेस आहे. फक्त बिझनेस करण्याची पद्धत वेगळी आहे. इथं टर्नओव्हर तुम्हाला पैसे दिले जातात. लोक बिझनेसमध्ये जॉईन होतील, ते आपले प्रोडक्ट यूज करतील, कोणाला तर रेकमेंड करतील, टर्नओव्हर होईल आणि मग आपल्या घरामध्ये पैसे येतील. त्यासाठी काय करावं लागेल पहिल्यांदा, तर पहिल्या 4 बेसिक गोष्टींना तुम्हाला जायचंय. हा लोकांचा बिझनेस, तुम्हाला एक यादी बनवायची आहे तुमच्या ओळखीच्या लोकांची. 100, 200, 300, 500 जितके जास्त लोकांना ओळखताय. कोणाला प्रिजेस करू नका की हा माणूस बिझनेस करणार नाही, याला गरज नाही, हा खूप श्रीमंत आहे, याकडे वेळ नाहीये. आमच्याबद्दल विचार केला मित्रांनो, तर ज्या शुगर फॅक्टरीत मी काम करतो तिथं लोक म्हणायची की मोहन देशमुख अशी एक व्यक्ती आहे, इथंच जन्माला आली आहे आणि इथंच रिटायर होणार. पण आमची स्वप्न किती मोठी लोकांना माहित नव्हती आणि अचानक हा बिझनेस दाखवला. आजही आम्ही ह्या लेवलला पोहोचल्यानंतर अनेक खूप लोकांना आश्चर्य वाटतं, विश्वास बसत नाही. त्यांना वाटतं आम्ही हा माणूस काहीतरी गडबड करतोय, कोणाला तर काहीतरी फसवत असला पाहिजे. तुम्हाला माहित नाही कुणाचं ड्रीम किती मोठं आहे. मग तुमचं माझं काम आहे, हा देवाचा प्रसाद आहे. तुम्हाला काय करायचंय, वाटायचा. थँक गॉड मला असं वाटतं की मला कोणतरी बिझनेस दाखवला, कोणीतरी माझं नाव यादीत ऍड केलं. मग तुम्ही लोकांची नाव यादीत ऍड करा. विचार करू नका की तो हा बिझनेस करेल का नाही. आम्ही बघितलंय, असं वाटतं की हा माणूस डायमंड जाईल, त्यांनी काहीच केलं नाही आणि ज्याच्याबद्दल आम्हाला विश्वास होता तोच ऑफिसमध्ये ग्रो व्हायला सुरुवात झाला, तो पैसे कमायला सुरुवात केली. आता पहिल्या लोकांना एक क्वेश्चन असतो की मी खूप लोकांना ओळखत नाहीये. आपल्याकडे एक पुस्तक आहे, ते स्टॉलवर अवेलेबल आहे, LYF नावाचं, लॉन्चिंग युअर फ्युचर. हे मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषेमध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये एक लिस्ट कशी बनवायची, सिस्टमॅटिक लिस्ट कशी. आपण खूप लोकांना ओळखतो पण आपल्याला माहित नाहीये. आपल्या घरात एक लग्न निघालं तर आपण 400-500 लोकांची यादी करतो. आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, 200-300 लोकांची यादी करतो. आपल्या मोबाईलमध्ये 500 लोकांची यादी आहे.
ती यादी कागदावर लिहून काढ, डोक्यात ठेवायची नाहीये, कागदावर लिहून काढायची. आपण ठरवू कोणाला बिझनेस कधी दाखवायचा, आपण यादी लिहून घ्या. हा, तुम्ही लोकल यादी बनवू शकता, इंटरनॅशनल पण यादी बनवू शकता. तुमचे काही मित्र आहेत फॉरेनमध्ये, त्यांना या बिझनेस तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. असे अनेक लोक आहेत की ज्यांनी अमेरिकेत हा बिझनेस सुरू केला, हा त्यांचा बिझनेस इंडियामध्ये वाढतोय. ते ह्या सिस्टममुळे त्यांचा बिझनेस ग्रो होतोय. तर एक दिवस असा येईल 2, 4, 5 वर्षांतर तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे फक्त इंडियात असणार नाही, आउट ऑफ कंट्री पण असू शकतो. तुम्हाला दुसरी यादी बनवायची, वाय दिस बिझनेस, की हा बिझनेस तुम्हाला का करायचा आहे. कारण कुठली गोष्ट करायला तुमच्याकडे रिझन असणं गरजेचं आहे. मोटिवेशन, मी तुम्हाला म्हटलं की आज आपण कुठली जी गोष्ट करतो, आपण जॉब करतो, तिथं आपलं मोटिवेशन आहे कोणाच तरी. आणि आपल्याला 2 प्रकारचं मोटिवेशन मिळतं. एक पैसा येईल हे मोटिवेशन आहे, दुसरं मोटिवेशन बॉस आहे. मला वाटतं जॉबमध्ये जर बॉस नसता, आपल्याला जर चुकून कळालं की बॉस 4 दिवस सुट्टीला जाणार आहे, तर आपण काय करतो आपल्याला माहिती आहे. तुम्हाला मोटिवेशन आहे तिथं. तर ट्रॅडिशनल बिझनेस आहे, तुझं दुकान आहे, त्यामध्ये मोटिवेशन काय, बरोबर तो माणूस सकाळी 8 वाजता उठतो आणि दुकानाचा डोर खोलतोच. का खोलतो, त्याला तिथं मोटिवेशन आहे की जे बँकेचं लोन काढले 20 लाखाचं 15 लाखाचं त्याचे हप्ते द्यायचे. म्हणून ड्रीम पाहिजे. या जगामधली जी सक्सेसफुल लोक आहेत त्या लोकांनी एक गोष्ट प्रूव्ह करून दाखवली की आयुष्यात सक्सेसफुलसाठी तुमच्याकडे पैसा नसला तर एक वेळ चालेल, एक वेळ शिक्षण असं, पण तुमच्या ड्रीम असायला पाहिजे. मग तुमच्या स्वप्नांची आहेत, तुम्हाला हा बिझनेस काय करायचा आहे आणि ती तुमची स्वतःची स्वप्न पाहिजेत. ज्या बिझनेसमध्ये मी जॉईन झालो, कळत न कळत आम्हाला स्वप्न माहित नव्हती, पण आम्ही बोलत होतो स्टेजवरनं. मी अनेक लोकांना सांगायचो की आम्ही बिझनेसमध्ये मी स्वतःचा हेलिकॉप्टर घेणार आहे. तर लोक हसायची, काय लोक टाळ्या वाजवायची. खरं म्हणजे आमचाही फेत नव्हता त्याच्यावर. पण ॲम्वे बिझनेसचं पिक्चर आम्हाला एवढं मोठं वाटत होतं की आम्हाला असं वाटतं की जर या लोकांनी विमानं घेतली तर आपण हेलिकॉप्टरचा विचार का करू नये. तुमच्या हा बिझनेस आला तर आमच्या आपल्याला आम्हाला सांगायचे की तुम्ही तुमची स्वप्न कागदावर लिहून काढा, त्याची पिक्चर घरात चिटकून ठेवा. आम्हाला एक गोष्ट जरा हसायला यायचं. म्हणलं आतापर्यंत इंजिनियर झालो, कुणी शिकवलं नाही असलं, लिहून कुठं स्वप्न पुरी होतात का. पण मित्रांनो, आम्ही आमच्या आपल्याला ऐकायला सुरुवात केलं. मला आठवतंय पहिलं पिक्चर मी घरात चिटकवलं होतं, फेरारे, आणि आमच्या घरात लोक यायची आणि हसायची. म्हणजे काय, म्हणलं आमचं स्वप्न आहे. आमच्या आपल्याने आम्हाला सांगितलं की आम्ही बिझनेस सक्सेस व्हायला तुम्ही स्वप्न यायला पाहिजे. लोक हसायची आणि आम्ही पण हसायचो, कारण विश्वास नव्हता. M82 फेरारे. कारण मित्रांनो, ड्रीम्स कम ट्रू, स्वप्न पुरी होतात, 100% पुरी होतात, त्यात कसलाही डाऊट नाहीये. फक्त तुमच्याकडे स्वप्न असायला पाहिजे, त्या तुमचा फेथ पाहिजे, आणि ते स्वप्न जो पण पुरवत नाही ना मित्रांनो, तो पण तुम्हाला काम करायला पाहिजे. तुम्ही नोकरी करताय, 20,000 रुपये सॅलरी आहे, हातात 5,000 रुपये येतात. ड्रीम काय पाहिजे, 5 चे 10 कसे होतील, 10 चे 15 कसे होतील, 15 चे 20 कसे होतील, हे ड्रीम पाहिजे. छोटी छोटी ड्रीम्स. आज आम्हाला फेथ का वाटलं, आमची छोटी छोटी स्वप्न. आमच्याकडे घर नव्हतं, आम्ही घर घेतलं. आमच्याकडे कार नव्हती, आम्ही कार घेतली. आणि जे स्वप्न आहे त्याच्यावर तुमची डेट पाहिजे. असं माझा ड्रीम विथ डेट कम्प्लीट गोल. ड्रीम विदाउट डेट इज अ फॅन्टेस्ट. म्हणजे काय, तुम्हाला एखादी लग्नपत्रिका आली आणि त्या लग्नपत्रिकेवर तारीखच नाही, वेळ नाही, तुम्ही लग्नाला जाल का, किंवा तुमच्या घरी मोबाईलचं बिल आले, टेलिफोनचं बिल आलं, तेव्हा तारीखच नाही, किती लोक बिल भरतील. तुमच्या स्वप्नावर तारीख पाहिजे. ड्रीम विथ डेट कम्प्लीट गोल ना. ड्रीम विदाउट डेट इज अ फॅन्टसी. म्हणजे काय की आपल्या रात्री स्वप्न पडतात, लोकांना पडतात. काय काय लोकांना काम नाही करायचं पण स्वप्न फार मोठे मोठे बघतात. तुम्ही कुठल्या प्रकारचे स्वप्न बघता. आम्ही दिवसा स्वप्न बघतो. तेव्हा तुम्ही ड्रीम लिहा मित्रांनो. रिझन वाय. ह्या जगात ती लोक सक्सेस, त्यांचा वाय स्ट्रॉंग होता. तुम्हाला माहिती पाहिजे मी कशासाठी हा बिझनेस जॉईन केलाय. लोक हसतील, लोक वेळात काढतील, फरक पडत नाहीये ना. लोक आम्हाला हसली, आम्हाला नाही फरक पडला, कारण आमची ड्रीम क्लिअर होती, आम्हाला फेथ होता आमच्या स्वप्नावर. आणि मग तुम्हाला त्याची यादी बनवायची, ड्रीम्सची यादी बनवा. हळूहळू तुमचा फेथ क्रिएट होईल की हे मी करू शकतो. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक तिसरी लिस्ट बनवायची आहे. एक लोकांची आणि दुसरी ड्रीम आणि तिसरी सॅक्रिफाईस, की तुम्ही या बिझनेसमध्ये काय सॅक्रिफाईस करणार. बरोबर काय होतं, लोकांना स्वर्गात जायची इच्छा आहे पण मरायला तयार नाहीये. तर मित्रांनो काम करावं लागेल. देअर इज नो प्रिव्हिलेज. मला यामध्ये काय आवडलं माहितीये का, की या बिझनेसमध्ये 2 ते 5 वर्ष काम करावं लागतं. ते मला फार आवडलं. काम आहे या बिझनेसमध्ये, 100% काम आहे मित्रांनो, फसवाफसवी नाहीये. तर काय सॅक्रिफाईस करणार. जसं या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी मित्रांनो आम्ही काय सॅक्रिफाईस केलं. मला टीव्ही बघायचं खूप वेळ होतं. मी रात्री 9ला येऊ, 10ला येऊ, रात्री 4-4 तास 5-5 तास टीव्ही बघत बसायचो. आणि क्रिकेटची मॅच जीव की प्राण होतं माझ्यासाठी मित्रांनो. आजही मला क्रिकेट खूप आवडतं. IPLची मॅच आणि मला फार आवडते अजून सुद्धा. का आवडते मला माहित नाही. आम्ही काय केलं, थोडं पोस्टपोन केलं. सुरुवातीला आमची दोघांची भांडणं व्हायची, कारण हिला जुनी गाणी ऐकायची फार सवय. आमच्या घरामध्ये 300 कॅसेट होत्या, 300-400 कॅसेट. खरं म्हणजे ते 300-400 कॅसेट घरच्या बाहेर काढायला मला 3-4 वर्ष लागली. सॅक्रिफाईस केलं मित्रांनो आम्ही. का सॅक्रिफाईस केलं मित्रांनो, आमची ड्रीम. कारण क्रिकेटची मॅच मला बघायला खूप आवडतं, पण मॅन ऑफ द मॅच काही लोकांनाच मिळतं. ह्या बिझनेसमुळं आम्हाला दररोज मॅन ऑफ द मॅच मिळतंय. कारण डायमंड इज फॉर एव्हर. आणि आपण बघतो की काय क्रिकेटपटू आहेत, काय पॉलिटिक्समध्ये लोक आहेत, फार फेमस होती 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी, आज त्यांची नावं गायब झाली. पण डायमंड इज फॉर एव्हर. बिल बिटला अख्खं जग ओळखतंय गेली 40 वर्ष. कांती आणि लता गारांना अख्खं जग ओळखतं या बिझनेसमुळं. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल.
आणि मग तुम्ही यादी बनवा. तुम्हाला काय, तुम्ही काय सॅक्रिफाईस करणार? छोटे छोटे आम्ही वाढदिवस, हा ना, माझा वाढदिवस 4 दिवस तारखेला असतो, मुलाचा 6 तारखेला असतो. आम्ही कधी तो 28ला साजरा केला, कधी 30ला साजरा केला, लग्नाचा वाढदिवस. आणि मला लक्षात नाही, ज्या दिवशी या डोळ्यातनं पाणी चालू झालं की मला माहिती की आता लग्नाचा वाढदिवस झालेला दिसतोय बहुतेक. गेली 9 वर्षे मित्रांनो मी लग्नाचे वाढदिवस माझ्या लक्षात नाही. आमचा लग्नाचा वाढदिवस आम्ही नाही, लोक लक्षात ठेवतात, लोक गिफ्ट आणतात, लोक केक कापतात. मित्रांनो आमचं ड्रीम आहे, माझं ड्रीम आहे, मला फन आयुष्य आवडतं आणि हसत खेळत जगायला खूप आवडतं. सगळ्यात जास्त जो वेळ आहे तो पैसे कमवण्यात चालला, एन्जॉय कधी करायचा बघा. म्हातारपणीच काठी टेकत हा आपला बांगला आहे, हे स्वित्झर्लंड, बर्फ आहे, पाय घसरतोय. वी आर व्हेरी हॅपी. आज आम्ही ऑफिसमुळे फॉरेन जाऊन आलो, कार घेतली. मला खूप आवडतं, नवी कार ड्राईव्ह करायला मला फार आवडतं. विथ एसी मला फार आवडतं. लोक म्हणतात काच खाली, नाही नाही म्हणजे फ्रेश एअर पाहिजे. मला आठवत नाही गेल्या 10 वर्षात मी कधी माझ्या गाडीची काच खाली करून गेलोय. थंडीत पण मला एसी लागतो. काय लोक म्हणतात गाडीत बसून सुख मिळतं का? कसं काय कळलं न बसता? स्वतःच्या गाडीत बसल्यावर कळलं सुख मिळतं का? तर मित्रांनो सॅक्रिफाईस करावं लागेल तुम्हाला. तुम्ही लिहून टाका काय काय सॅक्रिफाईस करणार. पण वी आर रेडी टू सॅक्रिफाईस. आम्हाला या ऑफिसमध्ये ह्या लेवलला नाही थांबायचं, आम्हाला पुढे जायचंय, पण आम्ही सॅक्रिफाईस तयार आहोत. त्यानंतर सेकंड स्टेप आहे कॉल अँड इन्व्हाइट. लोकांना योग्य पद्धतीने कॉल करा. कॉल कसं करायचं मित्रांनो त्याला वाईफ तुम्हाला शिकवेल. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला भीती वाटेल, आणि आपण जेव्हा मित्रांशी बोलतो, नातेवाईकाशी बोलतो, तेव्हा आपण 5-5 तास फोनवर बोलत राहतो. पण जेव्हा ॲम्ब्युलन्ससाठी कॉल करायचंय लोकांना फोनचं वजन 10 किलो होतं एकदम. आम्हालाही झालं होतं, पण सुरुवात करायला पाहिजे. कारण एक डॉक्टर आहे, सुरुवात करतो पहिले इंजेक्शन करायला. जर डॉक्टरांनी सुरुवात नाही केली तर आयुष्यभर हात थरथर कापत राहणार आहे. त्यामुळे सुरुवात करा. चुकीचं होईल, चुकातून तर सक्सेसफुल व्हायचं. हाच बिझनेस आहे. 99% फेल्युअर तरी पण सक्सेसफुल. 99 लोक नाही म्हटली, हा ना, 100वा होय म्हटला, प्लॅटिनम गेला, 22,000 चालू झाले. असे 6 वर्षाचा लोक भेटले, डायमंड गेलो. 99% फेल्युअर तरी सुद्धा डायमंड. खूप चुका केल्या पण त्या चुकांना शिकलो. पण सगळे लोक हा बिझनेस करणार नाही. काही लोकांना कधी कधी त्रास होतो, फरक पडत नाही मित्रांनो. त्यांची स्वप्न छोटी, तुमची स्वप्न मोठी असेल चिंता करू नका, तुम्हाला कोणतरी भेटेल. कधी कधी त्रास होतो, आम्हाला पण त्रास झाला सुरुवातीला. मित्रांनो आज आमचा एकही नातेवाईक ऑफिसमध्ये ऍक्टिव्ह नाही, पण मोहन आणि मीना देशमुख ब्रँड न्यू डायमंड आहेत. तुम्ही पण जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कुणी रोखू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, योग्य पद्धतीने कॉल करायला सुरुवात करा. तुमच्या आपल्यांची हेल्प घ्या. कसं कॉल करायचं, 10 मध्ये 5 लोक ऐकतील, त्यातले काही लोक प्रोडक्ट वापरतील, काही लोक जॉईन होतील. तर तिसरं शोध प्लॅन. लोकांना प्लॅन दाखवायचा. आता प्लॅन कसा दाखवायचा तुम्ही तुमच्या 9% 12%ची मदत घ्या. आम्ही सुरुवातीला काय केलं की आमचे अपलाईन आमच्याकडे आले, ते कसे प्लॅन आम्ही त्याचा डुप्लिकेट केला. मला आठवलं की लक्ष्मण लोढे यायचे बारामतीला, त्यांनी प्लॅन दाखवायचे. ते सेकंड टाइम आले, म्हणजे आपला प्लॅन दाखवायचं शिकायचंय. मी म्हणलं कसं काय, ते म्हणजे असं असं. म्हणलं असे 100 मी दाखवून टाकले आणि 13 जॉईन पण झाली. आम्ही सुरुवात केली, आम्ही चार्ज घेतला. सगळ्यात चांगला प्लॅन कुठला तुम्ही दाखवता तो, आणि सगळ्यात वाईट कुठला प्लॅन तुम्ही जो दाखवत नाही तो. पण प्लॅन दाखवायला सुरुवात करा. माहिती द्या. शो द प्लॅन, नॉट टेल द प्लॅन. फोनवरनं माहिती द्यायची नाही. आज आम्ही काय करतो, लोकांची अपॉइंटमेंट घेऊन जातो, चुकात सुधारलोय आम्ही. आणि त्यानंतर प्लॅन दाखवल्यानंतर पूर्वी जो फॉलोअप आहे तो फार मोठा असायचा, कारण 4,400 रुपये होते, प्रोडक्ट्स कमी होते, लोकांचा फेथ नव्हता बिझनेसवर, त्यामुळे फॉलोअप फार असं लॉंग व्हायचा. पण आज मित्रांनो आम्ही जास्त वेळ घालवत नाहीये. प्लॅन दाखवून आम्ही चेक करतो आणि त्यांना विचारतो, बिझनेस बघितला, प्रोडक्ट बघितले, कसे वाटले प्रोडक्ट तुम्हाला, त्याच्यात खूप चांगले आहेत. मग तुम्ही जे हे प्रोडक्ट आहे तुम्ही बाहेरच्या दुकानात तुम्हाला डिस्काउंट मिळतो का? नाही. मग तुम्हाला डिस्काउंटमध्ये प्रोडक्ट वापरण्यात इंटरेस्ट आहे का? येस. लगेच फॉर्मल सही घेऊन टाकतो. वाट बघत बसत नाही, तो मला घरी बोलवेल फॉलोअपसाठी. आम्ही लोकांना डिसिजन घ्यायला हेल्प करतो. आणि जर काही लोक म्हटले नाही मला अजून नॉलेज घ्यायचं, आम्ही त्यांना मग कॅसेट देतो, CD देतो. आणि आपण जास्त वेळ वेस्ट करत नाही. बिझनेस आज एवढा सोपा झालेला आहे. 1,000 रुपये जॉईनिंग फी, जर 2,000 प्रश्न असतील तर कसा बिझनेस होणार? 50 पैशाचा एक प्रश्न. कारण काही लोकांची गाडी नेहमी अटकते, काही लोकांचं कॅशेट नेहमी अटकतं. मित्रांनो काही लोकांची गाडी आयुष्यभर अटकणार आहे. तुम्ही करोडपती व्हा ते कधी बदलणार नाहीयेत. त्यामुळे कोणाला बदलावाचा प्रयत्न करू नका आणि लोकांना डिसिजन घ्यायला हेल्प करा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आयुष्यामध्ये लोकांनी खूप प्रयत्न केलेले असतात. हा जॉब चेंज केला, 10,000 रुपये सॅलरीचा ऐवजी 30,000 रुपये सॅलरीचा जॉब चेंज केला आणि अचानक फॅक्टरीज बंद पडली. दुकान टाकलं, 10 लाख रुपये कर्ज काढून दुकानात प्रॉब्लेम क्रिएट आले, दुकानच बंद पडलं. त्यामुळे लोकांची डिसिजन पॉवर कमी झाली. साधा शर्ट घ्यायला जर विकत गेलं, साडी घ्यायला विकत गेलं, तर लोक 100 वेळा विचार करतात, घेऊ का, लोक काय म्हणतील. लोकांच्याकडे डिसिजन पॉवरच नाहीये, ती कमी झाली. तुम्हाला हेल्प करायचं लोकांना डिसिजन घ्यायला, थोडंसं ढकलायला हेल्प करायचं, ज्यादा नाही. रबर काय ताणल्यानंतर एवढा स्टेज का तुटला नाही पाहिजे. लोक काय करतात, लोक म्हणतात आम्ही येऊन आमचे संबंध बिघडले. काय बिघडले? आम्ही स्ट्रेच करतो, तोडत नाहीये. तुम्हाला एक ती स्टोरी माहिती असेल बऱ्याच लोकांना.
आता एक राजा होता, त्याने एक असा पण ठेवला की माझ्या मुलीचं लग्न करायचंय, त्याला मी अर्ध राज्य देणार आणि माझी मुलगी पण देणार. आणि त्यांनी काय केलं, एक आयडिया केली, एक तलाव तयार केला आणि त्यात सगळे विषारी साप आणून सोडले, मगर सोडले, सुसर सोडले आणि सांगितलं जो मुलगा हे पोहून जाणार त्याला माझी मुलगीनं अर्ध राज्य देऊन टाकणार. 5 वाजेपर्यंत भरपूर राजकुमार आले पण उडी टाकायला कोणी तयार नाही. अचानक एक राजकुमार त्यात पडला, त्या पाण्यात पडला, पोहून पोहून त्यात तिकडं दुसऱ्या बाजूला निघून गेला. झालं काय, राजा पळत आला, म्हणला ना कॉंग्रॅच्युलेशन, हे अर्ध राज्य आणि मुलगी. तो मला थांबा, मला काय झालं मला सांगा, ह्यात मला कुणी ढकललं. मी त्यात थोडासा धक्का मारू लागतो. किती लोकांनी तर धक्का मारलाय आहेत, आम्हाला सुद्धा थोडासा धक्का बसला. आणि त्यामुळे तुमच्या कॅपिसमध्ये काय होईल, लोक जॉईन होतील. एकदा लोक जॉईन झाले की त्यांना मित्रांनो काही गोष्टी आधी आपण शिकायच्यात आणि लोकांना शिकवा. हा बिझनेस काय की लर्न टीच अँड डुप्लिकेट नाही. बरं लोकांना काय वाटतं शिकायचं आणि शिकवायचं नाही, हा बिझनेस तसा नाही. हा बिझनेस काय लर्न डू अँड टीच. तर ह्या बिझनेसमध्ये काय स्टेप्स आहेत मित्रांनो. आणि फॅमिली बिझनेस काय करण्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत, कपडे धुण्याचा साबण आहे, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत. समजा मी जर कोणाच्या घरी गेलो, जर माझी मिसेस माझ्याबरोबर असेल तर नक्कीच लेडीज समोर येऊन बसेल, बिझनेस समजून घेईल मित्रांनो की हा बिझनेस आम्ही गेली 10-11 वर्ष झालं करतोय. आम्ही एक काही फंक्शन मिस नाही केलं. आमच्याकडे भरपूर चॅलेंजेस होते, मुलांचे, आई वडिलांचे, जॉबचे, पैशाचे, वेळेचे. दिल्लीला फंक्शन झालं, गो डायमंड गेलो आम्ही, विशाखापट्टणम झालं गेलो, जयपूरला फंक्शन झालं आम्ही दोघं गेलो, आमच्या मुलांच्या परीक्षा पण होत्या तरी पण आम्ही गेलो. आज आम्ही दोघं हा बिझनेस क्लोजली बिल्ड करतोय. तर मला सांगितलं मित्रांनो आमचा जो चेंज आला, प्लॅटिनमशिप नंतर आमची रिलेशन आणखी चांगली झाली, एमराल्डशिप नंतर आणखी काही चांगली झाली, डायमंडशिप नंतर बेटर आहे. आणि आम्हाला असं वाटतं की पिन बदलले की रिलेशन चांगलं होतं, म्हणून आम्हाला डायमंड पिनवर जास्त दिवस थांबायचं नाहीये. कारण मला माहिती ईडीसी गेल्यानंतर आणखी रिलेशन चांगली होतील, डबल आल्यानंतर चांगले रिलेशन्स होतील. मित्रांनो आज आम्ही एकमेकाला अंडरस्टँड करतो, आम्ही एकमेकाला रूम देतो, स्कोप देतो. लोक काय करतात, कधी कधी लोकांना असं वाटतं ह्या बिझनेस जॉईन केल्यानंतर वाटतं अरे माझी बायको ना काही बोलता येत नाहीये, तिला समजत नाही, ती डेमो नाही करू शकत, ती हे करत नाही ते करत नाही. छोटा जोक होता की एक प्रोफेसर होते, इंग्लिश मिडियमचे प्रोफेसर. तर हे जे प्रोफेसर इंग्लिश मिडियमला होते पण दुर्भाग्याने त्यांचं लग्न अशा मुलीचं झालं जी 10वी नापास होती आणि तिला काही इंग्लिश येत नव्हतं. पण बिचारला गर्व होता इंग्लिशचा, तेव्हा तिला वाटलं माझ्या बायकोने पण इंग्लिश शिकावं. मग तिला जबरदस्ती करायचा, इतकी जबरदस्ती करायचा, बिचारला पर्याय नव्हता. तिने शिकायचा प्रयत्न केला. आणि एक दिवस काय झालं की काही स्टुडंट त्यांच्या घरी आले आणि त्या दिवशी सर घरामध्ये नव्हते. स्टुडंटने विचारलं की सर कुठे गेलेत, तर मॅडम म्हणल्या ही इज नो मोर. तर फ्रेश करा, तोडू नका, अंडरस्टँड करा. प्रत्येकात काय तर परमिशन चांगल्या क्वालिटी आहेत मित्रांनो. आणि हा हेल्पी पीपल बिझनेस आहे, लोक हेल्प करतात. यात असं झालं, एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी गेला आणि तरी गेल्यानंतर तो त्या बायकोला स्वयंपाकासाठी मदत करत होता. तो मित्र म्हणला तू बायकोला स्वयंपाकाला पण मदत करतो. म्हणलं हो, कारण मला ती धुण्या भांड्याला मला मदत करते. थोडं हेल्पिंग आहे, तर प्लीज हेल्प वेलकम डायमंड लेडी मीना. बिझनेस खूप फनिंग आहे. आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करतो बिझनेसमध्ये. आज टेन्शन कधी नाही, खूप सिम्पल बिझनेस आहे. बिझनेसमध्ये आलो तेव्हाच बिझनेस काय माहीत नव्हता, ड्रीम्स काय, गोल्स काय, काय करायचे काहीच माहीत नव्हतं. पण एका मीटिंगमध्ये बघितलं की फॅमिली स्टेजवर येते, बुक्स बघितले, त्याच्यावर बघितलं की हजबंड वाईफ दोघांचे फोटो येतात, ट्रिप्सला जायला पण दोघांना मिळतं. तर हा बिझनेस पण फॅमिली बिझनेस आहे, म्हणून दोघांनी या बिझनेसमध्ये सपोर्ट द्यायचा. आम्ही दोघं ज्यावेळेस बिझनेसमध्ये आलो, आम्ही ज्यावेळेस बिझनेसमध्ये ते दोघंही जॉब करत होतो. वेगवेगळे फील्ड होते, मी लेक्चरर होते, हे इंजिनियर होते. आणि आता जसं कम्युनिकेशन होतं त्यावेळेस इतकं कम्युनिकेशन होतं, कारण वेगळे फील्ड होते, वेगळे गोल्स होते आमच्या दोघांचे. पण हा बिझनेस आहे, आम्ही एका अचिव्हमेंटसाठी, एका गोलसाठी काम करतो. आमचं कम्युनिकेशन पूर्वी कधी व्हायचं, फक्त 10, 11, 12 तारखेला ज्यावेळेस पगार व्हायचे त्यावेळेस. आणि त्यानंतर मग महिनाभर मी काय करते त्यांना माहित नव्हतं, किंवा ते काय करतात मला माहित नव्हतं, कारण 3-3 दिवस कधी कधी घरी पण नसायचे. तर हा बिझनेस आहे, एका गोलसाठी, एका अचिव्हमेंटसाठी दोघं मिळून काम करू शकतो आणि आपले ड्रीम्स, गोल्स आपण पूर्ण करू शकतो. बिझनेसमध्ये लेडीज रोल खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रोडक्ट्स बेस्ड बिझनेस आहे, तर लेडीज ह्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे. लेडीजचा पार्ट खूप मोठा आहे. आणि सोईंग रिपिंगचा बिझनेस आहे, तुम्ही जितका वेळ ह्या बिझनेसला द्याल तितके मोठे रिवॉर्ड्स तुम्हाला मिळणार आहेत. एक लेडीज जर शिकली तर ती घर सुधारते, एक घर नाही ती समाज सुधारते. एक शिक्षित
लेडीज खूप महत्वाची. लेडीजचा डिसिजन खूप महत्वाचा. एका लेडीजच्या डिसिजननी लाखो लोकांचं आयुष्य बदलणार आहे, लाखो लोकांचे ड्रीम्स पूर्ण होणार आहे. तिला या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणं, तिच्याशी रिलेशनशिप, बऱ्याच गोष्टी आहेत की 98% लेडीजचं काम आहे ह्याच्यामध्ये. आणि लेडीज ड्रीमर असतात, लेडीजचे भरपूर ड्रीम्स असतात. आज पण आपण बघतो जेंट्सपेक्षा लेडीजला जास्त स्वप्न असतात. घरात मुलांसाठी काय करायचंय, पॅरेंट्ससाठी काय करायचंय, घरासाठी काय करायचं. तर लेडीज इमोशनल असतात. बिझनेसमध्ये येताना लेडीजची स्वप्न जास्त असतात, त्या हार्टनी विचार करत असतात. आणि माझ्या ग्रुपमध्ये पण अशा काही लेडीज आहेत की सिंगली बिझनेस बिल्ड करतात आणि त्या ह्या बिझनेसमध्ये खूप चांगला इन्कम मिळतो. लेडीजने काय केलं पाहिजे, कारण मी बिझनेसमध्ये आले तर मला माहित नव्हतं काय करायचं. पहिल्यांदा 100% सपोर्ट करायचं आहे जेंट्सला, कारण 100% मी सुरुवातीला होते तर 25% माझा सपोर्ट होता. म्हणजे सुरुवातीला बरोबर जायचे मीटिंगला किंवा डेमो दाखवायची. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस एमरोल गेलो तर 50-50% म्हणजे मी काही ठिकाणी डेमो हे मी इंडिपेंडेंट करायचे. आणि आता ज्यावेळेस आम्ही डायमंड गेलो तर दोघं 100% इंडिपेंडेंट काम करतो. कुठे प्लॅन दाखवायचा आहे, मीटिंग घ्यायचं, एक्झिबिशन घ्यायचं, काही करायचं मी इंडिपेंडेंट जाऊन घेते, ते जातात. म्हणजे डबल काम होतं. लेडीज ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह होते, इंडिपेंडेंट सगळ्या गोष्टी करायला लागते, त्यावेळेस डबल काम होतं. आणि 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की व्हॉल्यूम, रिलेशनशिप आणि स्पॉन्सरिंग इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये लेडीज मास्टर असतात.
तर असे छोटे छोटे इव्हेंट आम्ही अरेंज करतो आणि त्याच्यामुळे त्यांना पीव्ही करण्यासाठी मदत करतो. आपण ज्यावेळेस त्यांच्या घरी जातो हे सगळे प्रोडक्ट्सचे डेमॉन्स्ट्रेशन अरेंज करतो, त्यामुळे त्यांना कळतं की हे काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं केलं. मग ते इम्पॉर्टंट आहे की आपण जे करतो ते त्यांना नाही आपल्याला पण हे करायचं, आपल्याला शिकायचं, ही एक भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि प्रोडक्ट्समध्ये जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स दिले पाहिजे. प्रोडक्ट्स विषयी माहिती जास्तीत जास्त, प्रोडक्ट ट्रेनिंग असतात आपल्या ऑफिसमध्ये, पीयूसीमध्ये प्रोडक्ट्सचे डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रोडक्ट्सचे ट्रेनिंग असतात ते अटेंड केले पाहिजेत. आणि स्पॉन्सरिंग जसं डेप्थमध्ये 6% ब्रेक करणं गरजेचं आहे. ईगलवर फोकस केला पाहिजे. ईगल म्हणजे प्रॉफिटेबल बिझनेस आहे. नवीन 1-2 महिने झाले की लोकांना ईगल विषयी माहिती दिली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमच्या ग्रुपमध्ये एसओपी वाढतील आणि लोकांचं नॉलेज वाढेल. लोकांना जे आपण म्हणतो की बिझनेसमध्ये टिकून राहण्यासाठी तुमचं नॉलेज खूप गरजेचं आहे. म्हणून बरेच चेंजेस केले पाहिजेत. हा बिझनेस कसा आहे, तुम्ही चेंज झाला तर तुमची पिन चेंज होणार आहे, म्हणून चेंजेस खूप गरजेचे आहेत. म्हणून असोसिएशन चेंज केलं पाहिजे. त्याच्यासाठी कॅसेट्स आहेत, बुक्स आहेत, फंक्शन आहेत. आम्ही फंक्शन टू फंक्शन चेंज होत गेलो, लगेच नाही. आम्हाला प्रत्येक फंक्शनमध्ये आम्ही काही ना काही गोष्टी शिकलो. डायमंड लेवलला सुद्धा आम्ही प्रत्येक फंक्शनमध्ये काही ना काही शिकत असतो, प्रत्येक मीटिंगमधून काही ना काही शिकत असतो. आम्ही डाऊनलाईन असू दे, अपलाईन असू दे, किंवा अगदी 6% जरी बोलत असेल तर त्याच्याकडून कुठली तरी गोष्ट शिकण्यासारखी असते. तर प्रत्येक फंक्शन, प्रत्येक मीटिंग गरजेची की त्याच्यामुळे तुमचं एज्युकेशन वाढतं. बुक्स आहेत काही सेल्फ इमेज वाढवण्यासाठी, मॅजिक ऑफ थिंकिंग बिग आहे. रिटेलिंगसाठी हवाय रेज फेल्युअर टू सक्सेस ते बुक्स आहेत. पीपल स्किलसाठी काही बुक्स आहेत. हजबंड वाईफ रिलेशनवर काही बुक्स आहेत. तर बरीचशी अशी बुक्स आहेत की तुम्ही हे वापरून तुमची सेल्फ कॉन्फिडन्स वाढवू शकता, सेल्फ इमेज वाढवू शकताय. मी आज स्टेजवर आहे, म्हणजे मी लेक्चर असून सुद्धा मला असं स्टेजवर बोलता येत नव्हतं. मी अगदी त्यावेळेस आपल्यांची नावं घ्यायची, तुमचं नाव तिथे सांगायचं फक्त स्टेजवर येऊन. पण ते सुद्धा आम्ही भीत होतो. अजून सिल्वर लेवल, प्लॅटिनम लेवलला सुद्धा आम्हाला खूप भीती वाटायची. पण हळूहळू कॅसेट्स, बुक्स, फंक्शन याच्यामुळे आमची सेल्फ इमेज वाढली की आम्ही बोलू शकतो, करू शकतो. बरेच नवीन लोक असतात, बरेच बॅकग्राऊंडमधनं, तर लेडीज आहेत, बेसिकली रुरल एरियामधनं लेडीज येतात. त्यांना वाटतं की बाबा मी करू शकते का, ह्या बिझनेसमध्ये मला जमेल का, कारण इथे दिसतोय तो सगळे चांगले एज्युकेटेड लोक दिसत आहेत. पण त्यांना रिलेट होणारी कॅसेट, त्यांना रिलेट होणारे काही बुक्स किंवा फंक्शनमध्ये जर तुम्ही घेऊन आल तर त्यांची सेल्फ इमेज वाढते. त्यांना पण एक विश्वास निर्माण होतो की मी पण हे करू शकते. की असोसिएशन चेंज केलं पाहिजे, त्यामुळे तुमचा बिझनेस वाढणार आहे. तुमचा ॲटिट्यूड, तुम्ही कसा विचार करताय, त्यामुळे तुमची पिन चेंज होणार आहे. आणि तुमचे ऍक्शन, सगळ्यात महत्वाची गोष्ट ऍक्शन. तुम्ही डेली रुटीन तुमचं काय, तुमची ऍक्टिव्हिटी काय, बॅक ऑफ द माइंड तुमच्या काय. म्हणजे तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर तुमच्या डोक्यात त्याच गोष्टी पाहिजेत. तुम्ही नोकरी करत असाल पण नोकरीमधनं आपली ड्रीम्स पूर्ण होत नाहीत, या बिझनेसमधनं तुमची ड्रीम्स पूर्ण होणार आहेत. त्याच्यावर फोकस केला पाहिजे की तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ह्या बिझनेससाठी तुमची ऍक्टिव्हिटी काय. ब्रीडचं जे आपल्याकडे ऍक्टिव्हिटी चार्ट आहे तर तो तुम्ही किती रेफर करताय ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण 15 दिवसाचं शेड्यूल माझं पॅक असतं की कुठे मीटिंग घ्यायची, कुठे लेडीज मीटिंग घ्यायची, कुठे प्रोडक्ट डेमो आहे, कुठे जायचंय. अगदी फॅमिलीला जरी वेळ द्यायचा असेल ते पण आम्ही तिथे लिहिलेलं असतं. म्हणजे हे सगळे ऍक्टिव्हिटी आम्ही रेग्युलर लिहून ठेवलेलं असतं. आणि त्याप्रमाणे आज सुद्धा 593 जे सांगितलेलं की आपल्या ब्रीडमध्ये की आठवड्याचे 5 दिवस काम करा, 9 कोर्स स्टेप आहे, 3 पॉवर्स, हे आम्ही फॉलो करतो आज सुद्धा बरेच लोक म्हणतात डायमंडशिप झाली तरी सुद्धा तुम्ही काम करताय. आज पूर्वी जसं टेन्शन असायचं की बाबा आपल्याला डायमंडशिप ब्रेक करायची, एम्ब्रॉयडरशिप ब्रेक करायची, त्यावेळेस आपण काम करत होतो, म्हणजे त्या इगरनेस काम करत होतो. आता तसं नाही, आज पीस ऑफ माइंड आहे. आमचं काम चालू आहे पण आम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून आम्ही काम करताना सुद्धा टेन्शन नाही. तर ते एक होईल की तुमचं आज सुद्धा ते शेड्यूल तुमचं काय हे खूप महत्वाचं आहे. आज आम्हाला जे काही ड्रीम्स पूर्ण झाली किंवा आज आम्ही जो काही एन्जॉयमेंट करतोय किंवा आम्ही आज घरी असताना मुलांसाठी जो वेळ देऊ शकतो, नोकरीमध्ये देऊ शकलो नसतो. कारण आम्ही दोघं त्यावेळेस पण बिझी होतो ज्यावेळेस आम्ही बिझनेस जॉईन केला. बिझनेसमध्ये सुद्धा आमचे काही पिन होते त्यावेळेस पण बिझी होतो. पण आम्हाला ह्या बिझनेसचं पोटेन्शियल माहिती होतं की आपली ही जी स्वप्न आहेत ह्या बिझनेसमधनं पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून तुमच्या ऍक्टिव्हिटी काय हे खूप महत्वाचं आहे. ऍक्टिव्हिटीवर तुमचा बिझनेस इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या तुम्ही. आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आमच्या बिझनेसचा चार्ज घेतला, कारण आम्ही सगळे अपलाईननी बिझनेस जेव्हा चालू केला त्यावेळेस सगळे अपलाईन बरोबरच होतो आम्ही. त्यामुळे फंक्शनला, मिटिंगला आम्ही बरोबर जायचो. कधीच आम्ही असं नाही की माझी डाऊनलाईन आली नाही, माझे अपलाईन आले नाहीत. तर आम्ही आमचा डिसिजन घेऊन आमचा बिझनेस बिल्ड केला. तर तुमच्या बिझनेसचा तुम्ही चार्ज घ्या. जे काय करायचंय तुमच्या, जितका लवकर तुम्ही तुमच्या बिझनेसचा चार्ज घ्याल तितक्या लवकर तुमची स्वप्न पूर्ण होतील किंवा तुम्हाला ती जे काय तुमची अचिव्हमेंट आहे ती तुमची कम्प्लीट होईल. आणि हा एक प्रायोरिटी बेसवर बिझनेस करा, एक हॉबी सारखा करू नका. कारण आज आम्ही जसे कन्सिस्टन्सी, परसिस्टन्सी आमचा बिझनेस आम्ही काम करतो.
आपले ही स्वप्न पूर्ण करताना तुमच्या सगळ्या फॅमिलीला तुम्ही इन्व्हॉल्व करा. तुमची जी काही स्वप्न आहे, आज आम्ही आमच्या मुलांना, आमच्या पॅरेंट्सला ह्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतले. आणि आमच्या आई, सुरुवातीला आम्ही खेडेगावात राहत होतो, जसं सांगितलं की आम्हाला दोघांना बाहेर गेलं तर वाटायचं की हे फिरायला गेलेत का, आम्ही मिटिंगला गेलो तरी त्यांना वाटायचं हे फिरायला चाललेत का. त्यांना आम्ही मीटिंगमध्ये घेऊन आलो, फंक्शनमध्ये घेऊन आलो, त्यांना समजून दिलं की हा काय बिझनेस आहे. आम्ही आमचे टीम मीट्स असेल तर आम्ही त्यांना घेऊन येतो, आमचं काय सेलिब्रेशन असेल तर आम्ही त्यांना घेऊन जातो. त्यांना माहिती आहे की हा बिझनेस कसा आहे आणि काय देणार आहे. आज कोणालाही ते, जरी घरी कोणाचा फोन आला तरी त्या एका फोनवरनं ते ओळखतात कोणाचे. त्यांना म्हणणार तुमची मुलं कशी आहेत, काय आहे. घरी कोण आलं, पाया पडलं तर त्यांना आशीर्वाद देणार, आमची मुलं डायमंड गेली, तुम्ही पण डायमंड जाऊ शकता, काम करा. रिटेलिंगला मदत करतात आम्हाला. आमच्या घरी मीटिंग असेल किंवा प्रोडक्टची ट्रेनिंग वगैरे असतील तर काही लेडीजला बोलून आणतात. त्यांना माहित नाही कुठला प्रोडक्ट काय करतो, पण कुणाचा गुडघा दुखत असेल तर त्याला सांगणार की आमच्या मुलाकडे त्या गुडघेदुखीचं औषध आहे, तुम्ही या मीटिंगला, ते तुम्हाला माहिती देतील. चेहऱ्यावर वांग दिसलं तर म्हणतात आमच्या घरात ते माझ्या सुनेकडे ते औषध आहे, चेहऱ्याला लावायचं, ते तुमचं जाईल, तुम्ही या, ती माहिती देईल तुम्हाला. तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्हाला सपोर्ट मिळेल त्यांचा, की तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या तुमच्या स्वप्नामध्ये. प्रत्येक जण आपल्या मुलांचं कारण सांगतो की मीटिंगला यायचं तर मुलांची परीक्षा आहे, मुलं आजारी आहेत, मुलांचं कारण प्रत्येक वेळी सांगतो. पण मुलांच्या स्वप्नासाठीच हा बिझनेस करायचा आहे. आज आमच्या मुलांना पाहिजे ती गोष्ट आम्ही देऊ शकतो, पाहिजे त्या गोष्टी, त्यांची ती स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो. आता आम्ही 20 मेला आम्ही ऑस्ट्रेलियाला चाललोय, 3री वेळ आम्ही मुलांना फॉरेनला घेऊन चाललो. म्हणजे आज त्यांना लक्ष, आम्ही ज्यावेळेस बिझनेस चालू केलं 6 वर्ष मुलांना बाहेर ठेवलं होतं, 5 गणीला ठेवलं होतं. पण आज मुलांना ते आठवत नाही, मम्मी पप्पांनी आम्हाला 5 गणीला ठेवलं. त्यांना आज आठवतं की आज ते एक्साइटेड, पॅकिंग करायची, हे न्यायचं ते न्यायचं, ऑस्ट्रेलियाला जायचंय. मोठा मुलगा आहे तो कोचिंगला जातो, त्याला आम्ही पाहिजे ते देऊ शकतो. त्याला ते आठवत नाही आम्ही त्याला बाहेर ठेवलं होतं. आज त्याला माहिती आहे की मला पाहिजे ती गोष्ट मी माझे मम्मी पप्पा मला पूर्ण करून देतात. आज पाहिजे ती गोष्ट तुम्ही स्वतःसाठी, मुलांसाठी करू शकता. फक्त एक स्वप्न ठेवा. खूप सोपा बिझनेस आहे, जगातला एकमेव असा बिझनेस आहे की तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकतात. फक्त एक विश्वास ठेवा. आणि एक छोटी गोष्ट सांगेल मी तुम्हाला की बिझनेस काय, म्हणजे आज बरेच जण नवीन असेल, त्यांना असं वाटत असेल की मी हा बिझनेस करू शकतो किंवा नाही. बिरबल बादशाहची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, चतुर बिरबल आणि बादशाह. एकदा बादशाह बिरबलला विचारतो की आपण देवाची पूजा करतो, देव 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 म्हणतो, देव कसा आहे, म्हणजे काळा आहे, गोरा आहे, दगड आहे, काय आहे, कसा आहे. म्हणजे प्रत्येक जण, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आपल्या परीने देवाची पूजा करत असतात, मानत असतात. तर देव कसा आहे, तर बिरबलला प्रश्न पडतो, देव कसा आहे. आता आपण सगळे पूजा करतो पण देव कसा माहित नाही आपल्याला. तो म्हणतो मला उद्या सकाळी याचं उत्तर पाहिजे. मग घरी जातो, तो चिंताग्रस्त अवस्थेत बसलेला असतो. तर त्याची मुलगी येते, त्याला विचारते तुम्ही काय एवढं चिंतेत बसलाय. तर तो सांगतो तिला की मला बादशाहने विचारलंय की देव कसा आहे, तो मला सांग म्हणून. तर ती पण विचार करत त्यानंतर म्हणते ठीक आहे आपण उद्या जाऊ, त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देतो, मी देते, तुम्ही काय काळजी करू नका. ठीक आहे. मग ते दोघं जण सकाळी जातात. तिने एक कटोरा घेतलेला असतो, त्याच्यामध्ये दूध असतं. आणि ते कटोरा घेऊन तो गेल्यावर बादशाह विचारतो की काय प्रश्नाचं उत्तर आहे का. नाही म्हटलं माझी मुलगी देईल या प्रश्नाचं उत्तर. ती मुलगी जाते आणि कटोरा ठेवते समोर, तर त्यात दूध असतं. तर त्याला म्हणतो हे काय आहे, तो म्हणतो दूध आहे. ती मुलगी विचारते की बादशाहला हे काय आहे, दूध आहे म्हणते. परत एकदा विचारते हे काय आहे, दूध आहे. तर म्हणते हे दुधामध्ये तुम्हाला काय दिसतंय, म्हणले काय नाहीये. ते म्हणले नाही, ह्या दुधामध्ये बरेच प्रकार आहेत, ह्याच्यामध्ये दूध आहे, दही आहे, मलई आहे, आपण ह्याच्यामध्ये घी काढू शकतो. म्हणजे असे अनेक प्रकार त्या फक्त दुधामध्ये आहेत, म्हणजे ते आपल्याला दिसत नाही. तसं इथे ही जी लोक आहेत त्यांच्यामध्ये हे पोटेन्शियल आहे की हा बिझनेस करू शकतात, की प्रत्येक व्यक्ती हा बिझनेस करून. बघा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही यशस्वी होण्यासाठी कुठली दिशा निश्चित करणार आहे, कुठली सफलता तुम्हाला मिळणार आहे, की लोकांनी जी निश्चित केली ती, तुम्ही निश्चित केली ती, का देवाने तुमच्यासाठी निश्चित केली ती. देवाने जे निश्चित केलं ते तुम्हाला मिळू शकते. म्हणून तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा. लोक काही म्हणतील बाहेरचे की तुम्ही हा बिझनेस करू शकता किंवा नाही, पण तुमच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर डेफिनेट तुम्ही या बिझनेसमध्ये सुद्धा डायमंड जाऊ शकता. थँक्यू. मित्रांनो, या बिझनेसमध्ये सक्सेस होण्यासाठी मी म्हटलं की 9 कोर्स स्टेप्स आहेत, त्यामध्ये काही स्टेप्स मी कव्हर केले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा काय होतं की आपण बिझनेस जॉईन करतो, नवीन लोक बिझनेस जॉईन करतात, तर त्यांना विश्वास नसतो की हे सगळं चांगलं आहे पण मला जमणार आहे का. आपल्याला विश्वास नसतो, फेथ नसतो. का नसतो, ह्याचं कारण आहे की आज आपण ज्या वातावरणात वाढतो, जे आपलं असोसिएशन आहे तितकं निगेटिव्ह आहे. आज आपण बघतो की केबल टीव्ही, प्रत्येकाच्या घरामध्ये केबल टीव्ही आहे, तेव्हा 50-50, 60-60 चॅनल्स. एखादा ऍक्सिडेंट झाला तो सगळ्या अँगलमधून आपल्याला बघावा लागतो आणि आपण 30 गोष्ट बघून निगेटिव्ह होतो. आपल्या घरामध्ये पेपर येतो. मी या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी माझ्या घरात 4 पेपर यायचे. इतका मला
छंद होता पेपर वाचण्याचा, त्यामुळे एक निगेटिव्ह थिंकिंग. आणि काय होतं बऱ्याच वेळा असं म्हणतात की निगेटिव्ह ऑटोमॅटिक येतं. तुम्ही बाहेर पडला ना तुम्हाला निगेटिव्ह सांगणारे 1000 लोक भेटणार आहेत. त्यामुळे आपण एक निगेटिव्ह विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला सांगायला कोणी आलं की आपण निगेटिव्ह विचार करतो. बघा तुम्ही जो चष्मा लावलाय तसं तुम्हाला जग दिसणार आहे. तुमचा जर चष्मा लाल असेल तर तुम्हाला लाल रंगाचं जग दिसणार आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल तुम्हाला योग्य चष्मा घालणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या बिझनेसनंतर आम्ही काय केलं मित्रांनो, सीडी ऐकायला सुरुवात केला. ह्या बिझनेस सीडीत सक्सेसफुल लोकांच्या, जे लोक एमरल्ड आहे डायमंड आहे त्यांच्या सीडीत तुम्ही ऐकायला सुरुवात केलं तुमच्या विचार बदलेल. सक्सेसफुल मला काय फरक आहे, एक माणूस महिन्याला 10,000 कमवतो, एक माणूस महिन्याला लाख रुपये कमवतो. फरक कुठे आहे? काम तर दोघंही करतात पण विचारामध्ये फरक आहे. मग तुम्हाला हे शिकायचं आहे किंवा लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला असं काय माहिती जे मला माहित नाहीये. आम्ही सुरुवातीला बघा माझं थिंकिंग इतकं शॉर्ट माइंडेड होतं. मी समजा एखाद्या वेळेस मी मोटरसायकलवर चाललोय आणि शेजारून एखादी कार गेली, माझ्या माइंडमध्ये यायचं 2 नंबरचा पैसा दिसतोय. म्हणजे मी शॉर्ट थिंकिंग करायचो मित्रांनो. पण या बिझनेस आल्यानंतर कळलं की तुम्हाला ब्रॉड थिंकिंग करायला पाहिजे, अबंडन्स मेंटॅलिटी पाहिजे. अबंडन्स मेंटॅलिटी म्हणजे काय, मी त्यानंतर शिकलो की एखादा माणूस श्रीमंत आहे त्याबद्दल आपल्याला चांगला विचार करायला पाहिजे. एखादा माणूस बिझनेसमध्ये ग्रो होतोय त्याबद्दल चांगला विचार करायला पाहिजे. मला हे माहित नव्हतं, आम्ही जेरच होतो. पण ह्या व्यवस्थेत शिकलोय की जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर सक्सेसफुल माणसासारखा विचार करायला पाहिजे. आणि सक्सेसफुल माणसाला आपल्याला त्याला चांगलं लेखावं लागेल, त्याबद्दल चांगलं विचार करावा लागेल आपल्याला. त्यामुळे तुम्हाला सीडी ऐकणं गरजेचं आहे. डेली बेसिसवर आम्ही सीडी ऐकतो मित्रांनो. आज आम्ही गाणी पण ऐकतो पण आम्ही सीडी जास्त ऐकतो. तर याचं सीडी तुमचं आयुष्य बदलून टाकलं मित्रांनो. मेक इट हॅबिट. असं म्हणतात की मनी डोंट मेक यू रिच, हॅबिट्स मेक यू रिच. की पैसा तुम्हाला आयुष्यात श्रीमंत बनवत आहे, तुमच्या सवयी तुम्हाला आयुष्यात श्रीमंत बनवतात. तुमच्या सवयी काय आहेत? तुम्ही गाणी ऐकताय, गाण्याच्या कॅसेट ऐकताय, काय बिझनेसच्या सीडी ऐकताय? पुस्तक वाचणं गरजेचं आहे मित्रांनो. पुस्तक वाचणं का गरजेचं आहे की ह्या बिझनेससाठी लोकांशी कसं बोलायचं तुम्हाला शिकायला पाहिजे. बरोबर या बिझनेस येण्यापूर्वी मला माहित नव्हतं की मी बडबड करायचो, मी ऐकत नव्हतो लोकांचं, मी क्लोज माइंडेड होतो. मला या बिझनेसने मला ऐकायला शिकवलं. आणि या बिझनेस तुम्हाला काय करायचंय, एक बेस्ट डॉक्टर बनायचंय. डॉक्टर काय करतात, त्याच्यापुढे एक पेशंट बसला तर ते पेशंटला सगळं विचारून घेतात की तुम्ही असा आजारी कधी पडला होता, रात्री काय खाल्लं होतं, कुठल्या गोळ्या चालू होत्या, अलर्जी का. आणि मग काय होतं, मग आपल्याला त्याचा आजार कळतो. हा बिझनेसच काय आहे, हा बिझनेस आहे फाइंड द गॅप अँड फिल इट. म्हणजे काय की लोकांच्या आयुष्यातले गॅप शोधायचे आणि ते फिलअप करायचे. हा बिझनेस सक्सेसफुल कोण होऊ शकतो तर तुम्ही पुढच्या माणसाची गरज शोधू शकला आणि ती गरज कशी पुरी होऊ शकता हे जर तुम्ही त्याला दाखवू शकला तर तुमचं सक्सेस फास्ट आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पुस्तक आहेत, आपल्या बिझनेसचे पुस्तक आहेत. यश तुमच्या हातात, बडी सोच का बडा जादू, कला लोकांची सेवा करण्याची, विचार करा श्रीमंत व्हा, सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. बऱ्याच काय होतं की आपल्या बँकेत जर बॅलन्स नसेल किंवा कर्ज असेल तर आपण त्यावेळेला कर्जाचा विचार करतो. पण या बिझनेस आम्हाला शिकवलंय की असा विचार करा की माझा बँक बॅलन्स वाढत चाललाय, माझा इन्कम वाढत चाललाय. तुम्ही विचार करा, मग तुम्ही पुस्तक वाचण्याची हॅबिट लावा. दररोज 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, जितकं जास्त वाचाल मित्रांनो तेवढं जास्त सक्सेस मिळू शकतं. आणि माझ्या आयुष्यात एक गॅप होता, जेव्हा आमची पिन चेंज होत नव्हती तेव्हा हीच गोष्ट करत होती, मी सगळं काम करायचो पण पुस्तक कमी वाचायचो. असं मी एका पुस्तकात वाचलं होतं की आपल्या आयुष्यात आपण जे काही पैसे कमवतो, जर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमवत असाल तर त्यातले 85,000 रुपये तुम्हाला लोकांशी कसं वागतं त्यासाठी दिले जातात आणि 15% फक्त पैसे तुमच्या नॉलेजसाठी तुम्हाला दिले जातात. तर कुठलं नॉलेज महत्वाचं वाटतंय? लोकांची डिलिंग कसं करायचं. मी चिडकोर होतो, मी तुम्हाला म्हटलं तापट होतो, पण जेव्हा मी लोकगार पुस्तक वाचलं तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलं, ह्या जगामध्ये प्रेमाने फक्त जग जिंकता येतं. एकच मार्ग आहे, तुम्ही प्रेम करून जग जिंकू शकता, दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. हा बिझनेस काय, लोकांच्यातले चांगले गुण शोधायचे, स्ट्रेंथ शोधायची. तुम्ही लोकांच्या जर दोष शोधत बसला तर तुम्ही सक्सेस तुमचं विलंब होईल, वेळ लागणार आहे. मदर टेरेसाचं एक सेंटेन्स होतं, जर तुम्ही लोकांच्यातले दोष शोधत बसला तर लोकांच्यावर प्रेम करायला वेळ मिळणार नाहीये. म्हणून लव पीपल. हा बिझनेस काय, लव पीपल, रिस्पेक्ट देम, अपलिफ्ट देम. हा बिझनेस लोकांना प्रेम द्यायचं, प्रेम द्या आणि प्रेम द्या. पण पुस्तकं वाचणं गरजेचं. त्यासाठी तुम्हाला सवय लावा, ती तुमच्या डेली हॅबिट्समध्ये ती ऍड करून टाका. त्यानंतर मीटिंग्स आहेत मित्रांनो, फंक्शन्स आहेत. ह्या फंक्शन्स बिलीफ वाढवतात. मी पहिल्या फंक्शनमध्ये आलो, मला थोडा बिझनेस समजला. मी एपीटी मध्ये गेल्यानंतर कळलं दिस इज राईट थिंग. हा बिझनेस माझ्यासाठी, माझ्या स्वप्नातनं पुरे होऊ शकतात. मला तेच लक्षात आलं माझं पोटेन्शियल. नाही तर ह्या बिझनेस येण्यापूर्वी मला असं वाटतं की माझी किंमत 8,000 रुपये. मित्रांनो आज माझी किंमत करोड रुपये. तुम्ही ज्या पुस्तक वाचायला, मीटिंगमध्ये आलात, तुम्ही कोणाच्या स्टेजवर अचानक बघाल, अरे हा चालू शकत नाही पण हा बिझनेस सक्सेसफुल आहे, ह्याला नीट दिसत नाही, हा बिझनेस करू शकतो. हा डॉक्टर आहे, हा बिझनेस करू शकतो. हा एक साधा 10वी शिकला माणूस हा बिझनेस करू शकतो. हळूहळू तुमची रिलेटिव्हली वाढेल, फेथ वाढेल. तुम्हाला कोणी निगेटिव्ह करू शकणार नाही. तुमचा सुरुवातीची भीती आहे ती भीती कमी होईल आणि तुमचा फेथ वाढेल. जेव्हा मी माझी नोकरी सोडली, मी जी नोकरी सोडली, आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या. असं कुणी तर सांगितलं आम्ही आंध्रासारखं काम केलेलं नाहीये. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, 250 रुपये तिकीट आहे, बऱ्याच लोकांची गाडी तिथं अटकती. आज आपण पुण्यामध्ये बघतो की मल्टिप्लेक्स थिएटर झाल्यात. 4 लोक जर पिक्चरला गेले किती खर्च येतो? 1000 रुपये. परत जंक फूड खायचे वेगळे. आपण तिथं वडापाव खातो, पावभाजी खातो, म्हणजे माणसे तुम्ही 300-400 रुपये खर्च करता. त्या 3 तासानंतर तुम्हाला काय बेनिफिट होतो?
काय मिळतं? जी व्यक्ती आज पहिल्यांदा आली आहे, किती लोकांना वाटतं की 250 रुपये वर्थ इट आहेत? किती लोकांना वाटतंय? ह्या बिझनेससाठी जी काही इन्व्हेस्टमेंट करायला कधी घाबरलेलो नाहीये. आम्हाला पैसे होते मित्रांनो, पण आम्ही छोटे छोटे सॅक्रिफाईस करतो. सोफा सेट आम्ही डायमंड शिप नंतर घेतला. ह्याचा अर्थ असा नाही जे योग्य ते आम्ही घेतलं, पण आमचा मॅक्झिमम फोकस या बिझनेस होता. ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट, ड्रेस कोड. सुरुवातीला बिझनेस येण्यापूर्वी जो आमचा ड्रेस कोड होता इतका साधा होता, पण आज या बिझनेसमध्ये आल्यानंतर हळूहळू आमची सेल्फ इमेज वाढली. कशी? आमचा ड्रेस कोड आम्ही चेंज केला. तर काय झालं की आम्ही छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट या बिझनेससाठी केला. आणि मग तुम्हाला काय होईल? या 3 गोष्टी, तुमचा फेथ लेवल वाढेल, तुमचा पॉझिटिव्हिटी वाढेल. त्यामुळे तुम्हाला सिरियसली या 3 गोष्टी करणं. त्यानंतर बी टीचेबल, तुम्हाला शिकायची तयारी पाहिजे. तुम्हाला काय माहिती नाही, चिंता करू नका. तुमच्या बिझनेसमध्ये अप्लायन्स आहे, प्लॅटिनम्स आहेत, एमरल्ड्स आहेत, डायमंड्स आहेत. तुम्हाला मदत करायला तयार आहेत, शिकवायला तयार आहेत. फक्त तुम्हाला एक चांगला विद्यार्थी बनायला पाहिजे. चांगला विद्यार्थी चांगला शिक्षक होतो, चांगले शिक्षक चांगले विद्यार्थी तयार करतो. बी हंबल, युगो मध्ये यायला नको. काही लोकांना युगो आडवा येतो. माझा आपल्याकडे पैसेच नाही आहेत, माझा आपल्याला कमी शिकलेला आहे. थँक गॉड तुम्हाला कोणत्या बिझनेससाठी इंट्रोड्यूस केलं. मी शिकायचं आहे, हंबल राहा. युगो, बऱ्या लोकांना मी बघतो आज की खूप लोकांना आम्ही भेटतो, लोकांच्याकडे एक वेळेस खिशामध्ये पैसे नसतात, पण युगो सोडायला तयार नाहीये. लोकांची मेंटॅलिटी काय माहितीये का? मॉडेल पण वागणार नाही. मित्रांनो युगो, मी एक स्टोरी वाचतो एका पुस्तकामध्ये. एकदा काय झालं की एक कावळा होता, त्याला खूप भूक लागली. भूक लागल्यानंतर तो अन्न शोध होता आणि त्याला अचानक मांसाचा तुकडा दिसला. जसा त्याला मांसाचा तुकडा दिसला त्याने तो तोंडात घेतला आणि तो तोंडात घेतल्यानंतर बाकीच्या कावळ्यांनी बघितलं तर ते कावळे त्याचा पाठलाग करायला लागले आणि इतका पाठलाग केला की जो कावळा त्याच्यात मांसाचा तुकडा होता तो थकला एकदम आणि अचानक त्याची चोच उघडली आणि ते मांसाचा तुकडा खाली पडला. जसं मांसाचा तुकडा खाली पडला सगळे कावळे त्या मांसाच्या तुकड्याच्या मागे गेले. त्याला एकदम रिलॅक्स वाटलं. मित्रांनो जो माणसाचा युग आहे ना तो मांसाचा तुकडा आहे. आणि हा बिझनेस काय मित्रांनो, नो कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल. ह्या लोकांना कंट्रोल करू नका मित्रांनो, त्यांच्या पोटेन्शियलवर वर्क करा. कधी कधी काय तुमच्या अशी काही लोक येतील जे तुमच्यापेक्षा जादा एक्साइटेड असतील, काही लोक तुमच्यापेक्षा कमी बोलके असतील, पण तुम्हाला काय करायचंय, तुमचा युगो आहे ना तो युगो सोडायचा. माझा युगो मित्रांनो सबमिट केला. त्यामुळे तुम्हाला टीचॅबिलिटी पाहिजे मित्रांनो, एक विद्यार्थी बनून राहायचंय. विद्यार्थी बनेल तो चांगला शिक्षक 100% होणार आहे. त्यानंतर बी अकाउंटेबल, तुम्हाला अकाउंटेबल राहायचं. कशाला? पहिला अकाउंट बी अकाउंट फॉर टाइम. ही जी मीटिंग आहे बरोबर 7 वाजता सुरू झाली, 10 वाजता संपेल. तुम्हाला पण अकाउंटेबल राहायचंय. तुम्ही एखाद्याला वेळ देता, वेळेवर पोहोचा. कारण लोकांची वेळ महत्वाची, तुमची वेळ महत्वाची आहे. तर मेक इट हॅबिट. पूर्वी आम्ही पण चुका करायचो. जशा मीटिंग असतात, पॉलिटिकल मीटिंग असतात, 8 वाजता सभा असते की 10 वाजता पोहोचायचो. आपण काय करतो, वेळ पाळतो. त्यामुळे तुम्हाला वेळ पाळायची आहे. त्यानंतर दुसरं बी अकाउंट फॉर मनी. हा बिझनेस कॅश अँड कॅरी, उधारीचं खातं संवात्रित. मित्रांनो 1 रुपया आहे मित्रांनो. लोकांना कोणीतरी तुमच्याकडे प्रोडक्ट खरेदी केले, एखाद्या 150 रुपये दिले, 30 रुपये त्याचे पेज दिली, हा त्याचे 30 रुपये परत द्या. 1 रुपया परत द्या मित्रांनो. 1 रुपया महत्वाचा आहे. कारण मी बघितलं लोक 1 रुपया विसरत नाहीये. पैशाचा गैरवापर करायचा नाही. कॅश अँड कॅरी बिझनेस आहे. लोकांचा तुमच्यावर विश्वास पाहिजे. त्यानंतर कीप युअर वर्ड, तुमचा शब्द पाळा. असं म्हणतात जान जाय पर वचन न जाय. मित्रांनो तुमच्यावर विश्वास पाहिजे लोकांचा. स्टेट बँकेसारखा, की स्टेट बँक ही न बुडणारी बँक आहे. जर आपण स्टेट बँकेत पैसे ठेवले तर ते इंटरेस्टनी परत येतील. असा विश्वास तुमच्या डावनाचा तुमच्यावर पाहिजे. अकाउंटेबल फॉर टाइम, मनी, वर्ड्स. त्यानंतर कम्युनिकेशन. मित्रांनो हा बिझनेस कम्युनिकेशनचा आहे. पहिलं कम्युनिकेशन आहे हजबंड वाईफ. नवरा बायको एकमेकांचे बेस्ट मेंटर होऊ शकतात. बरोबर काय होतं की समजा आता मी तुम्हाला म्हटलं की आजचं सेमिनार कसं झालं की तुम्ही मला म्हणणार एक्सायटेड झालो, पण मला हे पण ऐकायची इच्छा आहे की जर अजून थोडं चांगलं बोलला असता, अजून व्यवस्थित धरला असता तर काय झालं असतं, सेमिनार चांगलं झालं असतं. मला हे पण ऐकायचं आहे. मित्रांनो आज काय होतं की आज आम्ही एकमेकांना रोज भेटतो. आपल्याला आम्ही भेटतो, आपल्याला जेव्हा आम्हाला भेटतात आम्हाला सांगतात हे गोष्ट करू नका. डॉक्टर प्रशांत आणि बीना बागडे त्यांनी आम्हाला बिनधासाच्या काही गोष्टी सांगितल्या किंवा हे चूक होते, असं करू नका, हा ड्रेस पाहिजे, असं नाही, असे कपडे घालू नका. आम्ही त्यांचं ऐकलं. पण आम्ही त्यांना आज काय होतं 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं, 15 दिवसात एकदा भेटतो. पण नवरा बायको आम्ही रोज एकमेकाला भेटतो. ती मला अनेक सांगते तुम्ही नीट बसा, इथं डाग पडलेला आहे. मला कधी कधी वाटतं मला कळत नाही का मी डायमंड गेलोय. आज काय होतं आम्ही ऐकतो की आज जस्ट मी बोलतोय त्याच 1000 लोकांच्या आयुष्यावर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. ते एक चूक असेल तर 1000 लोकांचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून आज आम्ही एकमेकांचं ऐकायला तयार आहोत मित्रांनो. हजबंड आहे, दुसरा ऑफलाईन डाऊनलाईन. आणि हा जो बिझनेस मध्ये तुम्हाला काय कर अपलायन्स बरोबर एक स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्ड करायची. कारण काय होईल आज जर विचार केला समजा माझे सगळे अप्लायन्स आहेत, आज त्यांना खरं माझी गरज नाही तशी. का नाही? कारण ऑलरेडी 10,000 तर पहिल्या दिवशी त्यातनं पडताय त्याला एक मधनं, तर त्यांना काय फरक पडत नाही. पण आज मला त्यांची गरज आहे, जर मला त्यांची मदत पाहिजे असेल हा तर त्याला मला त्यांच्यावर रिलेशन बिल्ड करायला पाहिजे. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमच्या आपल्याला कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. रेग्युलर नाही, दररोज नाही करत, 2 दिवसातनं 3 दिवसातनं एकदा ना. बरोबर ह्या बिझनेस कम्युनिकेशनची गरज कधी या 2 वेळा आहे. एकदा तुमचा बिझनेस एकदम जोरात चाललाय, तुम्हाला आपल्याची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि दुसऱ्या वेळेस कधी तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला वाटतं पिन बदलत नाही, आपल्याची जास्त गरज आहे. 2 गोष्टीवर पैसे वाचवू नका, ट्रॅव्हल आणि कम्युनिकेशन.
आम्ही ह्या दोन गोष्टी कधी पैसे वाचवलेले नाही आहेत. तर तुम्हाला कम्युनिकेशन आणि लास्ट आहे शोध प्लॅन. हा बिझनेस काय नवीन लोकांना शोधाचा बिझनेस आहे. लोक काय करतात की त्याच लोकांवर प्रेम करतात. मग हा बिझनेस काय करायचा आहे की नवीन लोकांच्यावर काम करा आणि जुन्या लोकांच्यावर प्रेम करा. 120 कोटी पॉप्युलेशन आहे भारताचं. गेल्या वर्षी चायनाचा टर्नओव्हर 11,000 कोटी होता, आपला 1400 कोटी आहे. ही तर होणार आहे 11,000 20,000 कोटी होणार आहे. कोण नवीन माणसं शोधतोय. लोकांनी अडकून पडू नका, कारण हा बिझनेस आहे ज्याचं ड्रीम मोठे, तो ऑटोमॅटिक येईल, तो कामाला लागेल. जसं आमच्या आपल्याला आम्हाला बिझनेस दाखवला, आज आम्ही आमच्यासाठी बिझनेस बिल्ड करतो. आम्हाला माहिती आहे ह्या बिझनेसमध्ये मी काम केलं तर मला बेनिफिट मिळणार आहे, मला फॉरेन ट्रिप मिळणार आहे, मी चांगलं घर घेऊ शकणार आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं, प्लॅन दाखवायचा आहे, नवीन लोकांना भेटायचे. ह्या बिझनेसमध्ये डायमंड जाणारा जगातला सगळ्यात मोठा बिझनेस करणारा स्पॉन्सर व्हायचा आहे. अजून बिल रीट 10 वर्षांनंतर सायनअप झाले होते. क्रांतिकाला 30 वर्षांनंतर अमेरिका सायनअप झाले होते. ज्यांचं जगातलं टॉप 10 मधलं पहिल्या टॉप 10 मधलं ऑर्गनायझेशन आहे. तर 9 कोर स्टेप्स आहेत मित्रांनो. ह्या जर तुम्ही फॉलो केल्या गॅरंटी तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. बऱ्याच लोकांना काय वाटतं की काहीतरी सिक्रेट आहे एमए बिझनेसमध्ये, सिक्रेट आहे. पण काही लोक परत परत फंक्शन येऊन शोधत असतात. सिक्रेट आहे एमए बिझनेस, 100% सिक्रेट आहे. किती लोकांना सिक्रेट ऐकायची इच्छा आहे. डायमंड अँड द सिक्रेट, देअर इज नो सिक्रेट, दॅट इज द सिक्रेट. 9 कोर स्टेप्स इज द सिक्रेट. मग आपल्याला काय करायचं, 9 कोर स्टेप्स फॉलो करायचे. त्यानंतर मित्रांनो 3 काढून आहेत आपल्या बिझनेसमध्ये. 3 गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत. पहिली गोष्ट काय, जसं चौकात सिग्नल आहे, सिग्नल का ठेवलाय, ट्रॅफिक व्यवस्थित चालव. सिग्नल पण असला की ट्रॅफिकमध्ये गडबड होती. 3 गोष्टी पाहिजेत. पहिलं, कोणाचा युगो दुखवायचा नाही. बिझनेसमध्ये असं होईल की तुमच्या ग्रुपमध्ये असा कोणताही माणूस स्पॉन्सर होईल की ज्याकडे तुमच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे, जास्त मोठं क्वालिफिकेशन आहे, जास्त मोठी पोस्ट आहे. प्रत्येकाला युगो आहे. एका शिपायाला युगो आहे, एका जनरल मॅनेजरला युगो आहे. तर कोणाचा युगो हट नाही करायचा मित्रांनो. लोकांचा फायदा नाही घ्यायचा मित्रांनो. तर युगो दुखू नका, हर्ट होईल असं कुठलंही काम करू नका लोकांना. नंतर स्पाउस रिलेशन, आपल्या बिझनेसमध्ये लेडीज रिस्पेक्टफुल आहे. आणि लेडीजला आई बहीण मुलीचा रिस्पेक्ट आहे. तिच्याकडे फक्त त्याच नाही बघायचं, आई बहीण आणि मुलगी. ट्रॅव्हलिंग करताना कधी सिंगल लेडीवर ट्रॅव्हल नाही करायचं. गेल्या 10 वर्षामध्ये मला आठवत नाहीये मी ना माझ्याबरोबर नाहीये आणि मी कुठल्या तर लेडीजला गाडी घेऊन ट्रॅव्हलिंग करतोय. कारण आपण चांगले आहोत, एमए बिझनेस चांगला आहे. पण जे लोक एमए मध्ये नाही त्यांना काय वाटतं, अरे ही लोक कोण आहेत की दररोज ह्या लेडीजला सोडायला घरी येतो. हे कार्डिनल रूल आहे रिलेशन मेंटेन करण्याचा. नवरा देखता बायकोला किंवा बायको देखता नवऱ्याला हर्ट करू नका. समजा एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हजबंडला सांगायची, त्याला बाजूला घेऊन सांगा. पहिला कार्डिनल की युगो दुखू नका, स्पाउस रिलेशन मेंटेन करा. दुसरा कार्डिनल काय, कुठली नवीन गोष्ट फर्स्ट टाइम करताना तुम्ही तुमच्या अपलाईनला चेक करा. फर्स्ट टाइम करताना समजा तुम्ही नवीन जॉईन केलाय, तुम्ही म्हणला की माझा एक माणूस दिल्लीमध्ये जॉईन झाला तर डायमंड जाईल, 100% जाईल, त्यात काय डाऊट नाहीये. पण काय होईल जर तुम्ही तुमच्या अपलाईनला विचारलं तर ते तुम्हाला गाईड करतील, बाबा त्याला कसं स्पॉन्सर करायचं, त्याला हेल्प करायला पाहिजे. कारण मी असं कधी बघितलेलं नाही की बिझनेस जॉईन केला आणि डायमंड केला, असं कधी घडत नाहीये. त्याला हेल्प करावं लागते. जर तुम्ही तुमच्या अपलाईनचा सल्ला घेतला, तुम्हाला अपलाईन गाईड करेल, त्याला कधी स्पॉन्सर करायचं, त्याला कशापाशी मदत करायची हे सगळं शिकू शकतो. त्यात तुमचा वेळ वाचेल, पैसा वाचेल. तर हा काढणं की फर्स्ट टाइम आज अगदी छोटं छोटं परचेस असेल, आम्ही 10 वेळा विचार करतो. आम्ही आपल्याला विचारतो, मला वाटलं मला कार घ्यायची आहे, मी 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतो. है ना. मला एखादी वस्तू 40-50 रुपयाची मी विचारतो आपल्याला सुद्धा, बाबा ही वस्तू मी घेऊ का, 100-200 रुपयाची वस्तू वेगळी आहे. कारण काय होईल, त्यामुळे तुमचं नुकसान टळेल 100%. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट टाइम कुठलीही गोष्ट करताना आपल्याला चेक करायचं. लास्ट कार्डिनल आहे, कुठली निगेटिव्ह गोष्ट लोकांना पास नाही. निगेटिव्ह गोष्ट डाऊन लाईनला किंवा क्रॉस लाईनला पास नाही करायची. अशी कुठलीही गोष्ट आहे जी निगेटिव्ह आहे, ज्यामुळे लोकांचं नुकसान होईल, ती लोकांना सांगायची नाही. निगेटिव्ह जर तुम्ही तुमच्या डाऊन लाईनला पास केला तर तो नवीन आहे, त्याला बिझनेसचं काय माहित नाहीये. तुम्ही चुकून म्हणला, कधी काय तो येतो आपल्या शेजारी आणि आपण सहज बोलतो, नाही अजून चेक आला नाही माझा, ते म्हणतो असं पण होतं का. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, निगेटिव्ह तुमच्या डाऊन लाईनला किंवा क्रॉस लाईनला कधीच पास नाही करायचं. क्रॉस लाईन म्हणजे कोण, समजा तुम्ही ए आहात आणि तुमची बी आणि सी डाऊन लाईन आहे. बी आणि सीचा तुम्हाला फायदा आहे, पण या दोघांचा एकमेकाला बिझनेसचा काय फायदा नाहीये. म्हणून नो बिझनेस डिस्कशन. एखादं भेटलं, तुला किती रुपयात चेक येतो, तुमच्या ग्रुपमध्ये किती लोक जॉईन झाली, तुम्हाला अधिकार नाही क्रॉस लाईन निगेटिव्ह पास करायचा. कारण काय होईल, जर तुम्ही याला निगेटिव्ह पास केलं तर आपल्याचा बिझनेस कोलॅप्स होण्याचे चान्सेस आहेत. कारण ह्या दोघांची भेट ह्या अपलाईनमुळे झालेली आहे. आणि हा बिझनेस काय पेराल ते उगवेल. जर ह्या दोघांनी एकमेकाला निगेटिव्ह पास केलं तर तुमचा बिझनेस कोलॅप्स होईल. हा बिझनेस शेतकऱ्याच्या तत्वावर चालतो, पेरलं तर उगवेल आणि पेरलेलं उगवायला वेळ लागतो. पेरणं आणि कापणीमध्ये अंतर असतं, पण जेवढं पेरतो त्याच्यापेक्षा जास्त उगवतं. आणि जर शेतकऱ्याच्या याने विचार केला, बटाटा जिथं लावल तिथंच उगवतो. पण एमबीबीएस मध्ये उलट आहे. तुम्ही बिझनेस प्लॅन दाखवला बारामतीमध्ये आणि डायमंड झाला दिल्लीमध्ये, तुम्ही बिझनेस प्लॅन दाखवला पुण्यामध्ये, डायमंड झाला अमेरिकेमध्ये.
पेरल ते 100% होतं. तुम्ही जेवढं पेरता त्यापेक्षा जास्त होतं. बघा शेतकरी काय करतो, मुठीने धान्य पेरतो पण पोत्याने जमा करतो. हा बिझनेस तोच आहे. तुम्ही पेरताय मुठीने पण पोत्याने जमा करणार आहे. हा काढून पाळणं गरजेचं आहे. लोकांना एकत्र आणणं ही एक गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे बिझनेसमध्ये. पण लोकांना एकत्र ठेवणं ही पण महत्वाची गोष्ट आहे. कारण जसं लोक वाढतील तसे वेगवेगळ्या स्वभावाची लोक आहेत. दिसायला लोक सारखी नाहीत, त्याचे लोकांचे स्वभाव वेगळे आहेत. ह्या लोकांना एकत्र ठेवायचं. त्यासाठी 3 कार्डिनल प्लस 3 पॉवर. त्यातली पहिली पॉवर काय की पॉवर ऑफ युनिटी. एकी पाहिजे कुठं तुमच्या घरामध्ये. पहिली हजबंड वाईफमध्ये एकी पाहिजे. ॲप्रिशिएशन, त्यासाठी ॲप्रिशिएशन शिकायला पाहिजे. एक कौतुक करता आलं पाहिजे. स्ट्रेंथवर फोकस करा मित्रांनो. मला आठवतं जस्ट आमचं लग्न झालं मित्रांनो, त्यानंतर मी याला प्रत्येक गोष्टीला स्कोप दिला. आज ही चांगलं ड्रायव्हिंग करू शकते, हे बँकेचे व्यवहार सांभाळू शकते, चांगला बिझनेस करू शकते. आज नुसतं बिझनेसमध्ये डायमंड नाहीये. समजा उद्या जर मला काय झालं चुकून तर हा इन्कम सांभाळता आला पाहिजे, घर सांभाळता आला पाहिजे. आणि म्हणून मी स्कोप दिला. म्हणून आम्ही एकमेकाला अप्रिशिएट करतो. मेक इट हॅबिट. दररोज कमीत कमी 5 वेळा एकमेकाचं कौतुक करा. हजबंड वाईफ, अपलाईन डाऊनलाईन, युनिटी तयार होईल मित्रांनो. ब्लेसिंग तिथेच आहेत जिथं युनिटी आहे. आपण म्हणतो ना एक काठी मोडते पण 5 काठ्या मोडत नाहीयेत. एकीचं बळ. इट डिपेंड्स ऑन यू ओनली. तुझं ग्रुपमध्ये युनिटी पाहिजे. युनिटी कशी? ज्याचा आपण एकमेकाबद्दल चांगला विचार करू, चांगलं बोलू, एकमेकांचे स्ट्रेंथ शोधू. विकनेसवर फोकस केला तर कधीच युनिटी क्रिएट नाही होणार. त्याचा दुसरी पॉवर आहे पॉवर ऑफ सबमिशन. एक गोष्ट आहे सबमिशन. ना बऱ्याच वेळा काय होतं की लोक बिझमध्ये येतात, काम करतात पण बऱ्याच वेळा ग्रो होत नाहीयेत. बऱ्याच वेळा असं काय होत असेल असं कारण काय की सबमिशन. सबमिशन कुठं? गॉड. मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटतं मी खूप काम करतोय मला रिझल्ट येत नाही, टिकून राहा. असं अनेक प्रसंग आमच्या बिझनेस आले. खूप दिवस आम्ही प्लॅन दाखवतो, आमची पिन चेंज होत नव्हती पण मी काम करतो. आमचा देवावर विश्वास होता की रिझल्ट मिळणार. मी आज माझ्या बिझनेसमध्ये बघितलं, माझ्या ग्रुपमध्ये बघितलं, असा एकही माणूस नाही की जो काम करतो रिझल्ट नाहीये, जो सिस्टम पकडतो रिझल्ट नाहीये. आणि मग तुझा देवावर विश्वास ठेवा मित्रांनो. ह्या जगात देव आहे. आज आपण या रूममध्ये बसलो, हा योगायोग नाहीये. आता इट इज गॉड्स प्लॅन. अचानक आपण इथं आलेलं नाही, परमेश्वरची काही तर मर्जी होती. बरोबर. काय लोकांना आपण बघतो बिझनेस दाखवतो ना, तो आम्ही बिझनेस चांगला आहे, पैसे येतील, मुलांच्या चांगले संस्कार होतील. नाही समजत. नाही तर देवाची कृपा, पूर्वजन्मीची पुण्य आहे. खरंच काहीतरी पूर्वजांची पुण्य केली मित्रांनो. आणि आज म्हणूनच आम्ही बिझनेसमध्ये आहोत. आणि म्हणून आम्ही याचा एक पीस ऑफ माइंड एन्जॉय करतोय. आणि मग तुझा देवावर विश्वास पाहिजे मित्रांनो. त्याची परीक्षा नाही घ्यायची आपल्याला. दुसरा विश्वास तुझ्या अपलाईनवर पाहिजे मित्रांनो. एक अपलाईन एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना तुमच्या आयुष्यात इंटरेस्ट आहे, जी तुम्हाला चुकी शिकवणार नाहीये. कारण जर तुम्ही सक्सेसफुल तर अपलाईन सक्सेसफुल होणार आहे. तुम्हाला 50,000 मिळेल तर अपलाईनला 20,000 मिळणार आहेत. अपलाईनमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही आवडायच्या. माणूस आहे, चुका करणार. आज आम्ही चुका करतो पण काय करा, स्ट्रेंथवर फोकस करा. अपलाईनवर चांगले रिलेशन बिल्ड करा मित्रांनो. अपलाईनवर विश्वास ठेवा. त्यानंतर तुमचा विश्वास पाहिजे ब्रीट वर्ल्ड वाईड सिस्टमवर. जे तुम्हाला इथं काही शिकवलं जातं ना, हे प्रूव्हन आहे, हे प्रॅक्टिकल आहे. लोकांनी सक्सेस मिळवले, लोक करोडपती झालेत. त्यामुळे इथंच थेअरी नाही आहे. तुमचा ब्रीट वर्ल्ड वाईड विश्वास पाहिजे. तुमचा मित्रांनो ॲम्वे कंपनीवर विश्वास पाहिजे. अशा अनेक बिझनेस येतात. कधी कधी लोक ॲम्वे बिझनेस सुरू करतात. माझ्यात खूप झालं बिझनेसमध्ये काय झालं नाही, दुसरं काय ते जॉईन करतात. माझ्यात मला चांगले पैसे मिळायला लागले. म्हणले मी ॲम्वेत होतो, 2 महिन्यात 20 लोक आली. बाहेरच्या नेटवर्कमध्ये 4,000 आली. मला माहिती 4,000ची 4 पण होणार ते मला माहिती आहे. ब्रीट वर्ल्ड वाईड सिस्टम तुम्हाला प्रिन्सिपल शिकवते, तुम्हाला पैसे कमावून शिकवत नाही. कारण ही प्रिन्सिपल कित्येक अशी लोक आहेत ब्रीट वर्ल्ड वाईडची प्रिन्सिपल वापरून त्याच्या नोकरीमधला पगार वाढला, त्यांचे बिझनेस चांगले झाले, त्यांची फॅमिली रिलेशन चांगली झाली मित्रांनो. तर ही एक प्रूव्हन सिस्टम आहे. अशा अनेक कंपन्या येतील, अनेक कंपन्या येतील मित्रांनो. जब तक इस धरती पे चांद सूरज रहेगा तब तक ॲम्वे बिझनेस चलता रहेगा मित्रांनो. त्यामुळे तुमचा विश्वास त्या गोष्टीवर पण पाहिजे आणि स्वतःवर विश्वास पाहिजे. बरं आपला मित्रावर फार विश्वास असतो, साडू मेवना देवावर फार विश्वास असतो, काकावर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास नाही. माझा 100% विश्वास आहे. मला जगातली कुठली गोष्ट आज शक्य वाटत नाहीये. मला काम तर करायलाच पाहिजे पण माझ्यावर फेथ आहे. तुमचा स्वतःवर फेथ असला पाहिजे. आणि लास्ट पॉवर आहे पॉवर ऑफ स्पोकन वर्ड. आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांचं जे फेल व्हायचं जे मेजर कारण आहे ना, ते जे बोलतात ना, काय बोलतात. लोक चालतात बोलत असतात की माझं कुणी ऐकत नाही, मला वेळ मिळत नाहीये, मला खूप टेन्शन येतं. काय लोकांना टेन्शनचं आयुष्य म्हणजे नॉर्मल वाटतं. आणि मी तर तुम्ही जे बोलता ते सीड आहे, बी आहे. म्हणजे आपण आम्हाला शिकवलं काय बोलायचं. आम्ही बोलतो की ह्या परमेश्वराची मी सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस आहे. माझी मुलं माझं ऐकतात, माझी मुलं अभ्यास करतात, माझा बँक बॅलन्स वाढत चाललाय, माझा बिझनेस वाढत चाललाय. मी ज्याला प्लॅन दाखवतो बिझनेस जॉईन होतो. स्पॉन्सरिंग पीपल इज अ पीस ऑफ केक. मी डायमंड आहे,
मी इगल आहे, मी डबल इगल आहे. तुम्ही म्हणू शकता आय एम डायमंड, आय एम इगल, आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. आय कॅन डू इट. आय एम द बेस्ट. आय एम डायमंड. आय एम विनर. काय काय लोक म्हणतात माझं कुणी ऐकत नाही, मला कुणी जॉईन होत नाही, मला कुणी साईन होत नाही. मी ज्याला भेटतो त्याला एम बिझनेस माहिती आहे. आणि देव काय म्हणतो तथास्तु. त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो काय बोलताय. आज आम्ही आमच्या घरामध्ये आमची मुलं सुद्धा म्हणतात पप्पा निगेटिव्ह बोलू नका. आमचं वॉच एकमेकावर आमचा. आज आम्ही सुधारला बदलायला सुरुवात केली. बोला मित्रांनो बोला. देवाला मागा तुम्हाला कार पाहिजे. वयाच्या 33 वर्षापर्यंत मी कधी देवाला कार नाही मागितली मित्रांनो, ती मला मिळाली नाही. कारण जगाची लोकसंख्या 600 कोटी आहे. तुम्हाला काय पाहिजे त्याला कसं काय माहिती आहे. म्हणून मागा मित्र. आय एम डायमंड. विश्वास नाही बसणार पण एक दिवस डायमंड होऊ शकता. जे बोलाल ते होणार आहे. तुम्ही पाहिजे त्या लेवलला पोहोचू शकता. पण तुम्ही आज काय बोलताय ते महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस फेल्युअर येते त्यावेळेस तुम्ही काय बोलता. आम्ही लोकांना प्लॅन दाखवताना विचार काय करतो की मी ज्याला प्लॅन दाखवतो तो जॉईन होणार, बिझनेसमध्ये डायमंड जाणार. समजा चुकून आम्ही तिथे गेलो आणि तो जॉईन नाही झाला तर बाहेर पडताना आम्ही काय करतो देवासाठी प्रार्थना करतो की परमेश्वराला सुदबुद्धी दे. आणि मी जातो हीच व्यक्ती माझ्या बिझनेसमध्ये जॉईन होऊन डायमंड जाणार. असे अनेक लोक आहेत त्यांना आम्ही 9 वर्षापूर्वी प्लॅन दाखवला. मित्रांनो आज आमच्या बिझनेसमध्ये जॉईन झाली. आणि त्यानंतर मित्रांनो स्ट्रक्चर आहे. या बिझनेसमध्ये फाउंडेशन महत्वाचं आहे. कारण हे जे बिल्डिंग आहे ज्या हॉलमध्ये आपण बसलोय हा हॉलचं लाईफ किती आहे हे डिपेंड आहे ह्याचं फाउंडेशन कसं टाकलं गेलंय. पण आपल्या बिझनेसमध्ये जे फाउंडेशन आहे तुम्हाला वाटतं की मला या बिझनेसमध्ये खूप मोठा बिझनेस करायचा आहे, पीस ऑफ माइंड पाहिजे, माझ्या मुलांची स्वप्न पुरी करायची आहेत, मला फॉरेन जायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल राईट फाउंडेशनवर काम करावं लागेल. या बिझनेसचं फाउंडेशन काय इगल स्ट्रक्चर. इगल काय ते समजून घ्या. नवीन लोक असतील इगल तुमच्या आपल्याला तुम्हाला शिकवतो इगल काय. आज इगल व्हेरी इझी आहे. 3 लोकांना स्पॉन्सर करणं, स्वतः पर्सनल 300 PV करणं, 3 लेगला 300 PV मध्ये हेल्प करणं, ग्रुपमध्ये SOP प्रोग्राम 10 SOP पाहिजेत. आणि SOP म्हणजे काय मित्रांनो त्या कॅसेट्स असतात नवीन त्या तुमच्या घरी येतात. तर तुम्ही जर SOP प्रोग्राम असाल तुमच्या ग्रुपमध्ये 100 लोक आहेत जे सेम कॅसेट ऐकतात ते एज्युकेशन ऑटोमॅटिक झालं. तुम्हाला चिंता काय. म्हणून आज बघा कांती गाला, लता गाला आज अमेरिकेमध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये 1000 लोक आज SOP प्रोग्रामवर आहेत. त्यांना चिंता नाही, त्यांचा बिझनेस सेफ आहे. म्हणून इगल प्रमोट करा मित्रांनो. इगल बोला. पूर्वी आम्ही अनेक वेळा ऐकायचो. मला आठवतं की मी कुमारला ऐकलं होतं तो 1999-2000 साली की इगल प्रोग्राम इम्पॉर्टंट आहे. पण विसरून जायचो आम्ही मधनं. पण मित्रांनो आज आम्ही विसरत नाही. तर फोकस ऑन इगल. इगल इज द फाउंडेशन. तर मित्रांनो या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या 4 बेसिक 9 कोर्स स्टेप 3 कार्डिनल 3 पॉवर्स तुमची स्वप्न पुरी होऊ शकता. सिस्टम मात्र इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आम्ही आमच्या बिझनेसमध्ये काय झालं मॅजिक सिस्टम होती आमच्यासाठी. मॅजिक आमचे अपलाईन होते मित्रांनो. ज्यावेळेस मी बेडवर होतो 3 महिने त्यावेळेस माझा बिझनेस का वाढला कारण माझी लोक सिस्टममध्ये प्लग होती. तर मी तुम्हाला एक शेवटी मित्रांनो छोटासा डेमो दाखवणार आहे. हा डेमो बघून तुमच्या लक्षात येईल की सिस्टमचं महत्व किती आहे. तर मला एक 5-6 लोक स्टेजवर पाहिजेत. क्विक एक 6 लोक स्टेजवर पाहिजेत मला. फास्ट वन मोर. तुम्हाला मी सिस्टमचं इम्पॉर्टन्स काय ते दाखवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की काही लोक बिझनेस जॉईन होतात. जॉईन झाल्यानंतर त्यांना बिझनेस खूप आवडतो. फंक्शन अटेंड करतात है ना, कॅशेट ऐकतात, मीटिंगला येतात आणि काय होतं त्यांना वाटतं आता बिझनेस मला सगळं समजला. मग ते काय करतात ते डायरेक्ट डाऊनलाईनला शिकवायला सुरुवात करतात. तर काय होतं ही व्यक्ती बघा सिस्टममध्ये प्लग आहे है ना, मीटिंगला येते कॅशेट. पण ह्यांनी काय केलं ह्यांनी काय शिकवायला सुरुवात केली. तुम्ही थोडंसं येत होता ह्या व्यक्तीने यांना शिकवलं. तुम्ही ह्या व्यक्तीने यांना शिकवलं. तुम्हाला काय फरक जाणवतोय का डायल्यूट होत चाललंय. तर ह्या व्यक्तीने ह्या व्यक्तीला शिकवलं. ह्या व्यक्तीने ह्या व्यक्तीला शिकवलं. काय झालं बघा प्युअर सिस्टम आणि ही ओन सिस्टम. आणि मग काय होतं की या बिझनेसमध्ये काय होतं फाउंडर प्लॅटिनम झाला. तुम्हाला फॉरेन ट्रिप मिळतात अॅम्वेच्या. काही लोक तिकडं माउंट टिटलिसला गेलेत आणि त्या एकमेकाला बर्फ मारतायत आणि अचानक फोन येतो. ही व्यक्ती स्वित्झर्लंडमध्ये आणि त्यांना फोन येतो की तुमच्या डाऊनलाईननी काय तर दुसरं चालू केलं. नोकरीत प्रमोशन मिळालं त्यामुळं त्यांचा बिझनेसला फोकस निघून गेला. आणि मग काय लोकांना विमानाचं रिटर्न तिकीट काढू लागतं. मित्रांनो जर तुम्हाला पीस ऑफ माइंड पाहिजे असेल, तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे असेल, लॉंग टर्म बिझनेस बिल्ड करायचा असेल तर काय करायला पाहिजे. लोकांना काय केलं पाहिजे. ही सिस्टम आहे. डिरेक्ट प्रत्येक वर्षी कसे पोहोचायचा विचार केला पाहिजे. ह्या लोकांना सिस्टम समजून दिली पाहिजे. आपल्याच्या टचमध्ये ठेवलं पाहिजे.
एसओडी प्रोग्राम प्रमोट केला पाहिजे, बुक्स प्रमोट केली पाहिजेत. काय झालं? सेम एज्युकेशन. ही व्यक्ती माउंट क्रिस्टला बर्फामध्ये खेळते आणि ही लोक सिस्टममध्ये प्लग आहेत. पीस ऑफ माइंड मिळेल, एन्जॉय करू शकता. तर फॉलो सिस्टम. तुमच्या बिझनेसमधलं मॅजिक असलं पाहिजे. युअर अपलाईन अँड ब्रीड वर्ल्ड वाईडनेस. आज आम्ही असा बिझनेस बिल्ड करतोय, आम्हाला गॅरंटी आहे की आमचा बिझनेस ग्रो होणार आहे. त्याचा जस्ट फॉलो युअर अपलाईन. कीप फेथ इन युअर सेल्फ. कीप फेथ ऑन युअर अपलाईन. कीप फेथ इन ब्रीड वर्ल्ड वाईड सिस्टम. तुम्ही सगळे लोक या बिझनेसमध्ये डायमंड राहू शकता मित्रांनो. साधारण कपडे मोहन आणि मीना देशमुख त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या रूम मध्ये बसला प्रत्येक माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतात. थँक्यू आणि बॅक टू.